जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्माननीय आंबेडकर साहेबांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत। स्टेजवरची जी गर्दी आहे ती आपण कमी करायची आहे, आपण जयघोष करायचा आहे। वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, उत्कर्षताई तुम आगे बढ़ो, उत्कर्षताई तुम आगे बढ़ो। धन्यवाद। या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची सूचना मांडण्यासाठी अजिजभाई बोहरा यांना विनंती आहे, आपण स्टेजकडे यायचं आहे आणि अनुमोदन देण्यासाठी सुनील ब्राह्मणे यांना विनंती आहे। अध्यक्षपदाची सूचना मांडण्यासाठी अजिजभाई बोहरा यांना विनंती आणि अनुमोदन देण्यासाठी सुनील ब्राह्मणे। आजच्या या निर्धार सभेचे अध्यक्षस्थान आमचे नेते सन्माननीय किशन चव्हाण सर यांनी स्वीकारावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो। आताच अजिजभाई ओहरा यांनी जी अध्यक्षपदांची सूचना मांडली, आपल्या सर्वांच्या वतीनं मी या सूचनेला अनुमोदन देत आहे। जय भीम, जय भीम। धन्यवाद। सर्वांना विनंती आहे आपण आपापल्या जागी बसून घ्यायचं आहे। यानंतर या कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना अभिवादन करून मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होईल। सन्माननीय आंबेडकर साहेब, सन्माननीय उत्कर्षताई आणि सन्माननीय मान्यवर मंडळी यांच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे। कृपया स्टेजवरची गर्दी कमी करायची आहे ही विनंती आहे। कृपया स्टेजवर जी मान्यवर मंडळी आहेत पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला विनंती आहे आपण आपल्या जागी बसून घ्यायचं आहे, आपण गर्दी कमी करायची। खाण्यापिण्यावर बसवलाय पहारा, बेटी बचाओचा आहो फुकाच नारा। मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद आणि यानंतर समता सैनिक दलाची सलामी। हॅलो, जनरल सल्यूट, सलामी, सर। जय भीम, जय भीम, जय भीम। परेड लाइन तोड़। धन्यवाद। यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी डॉक्टर घिगे सरांना विनंती आहे आणि त्यानंतर स्वागत करतील चरणदादा चौधरी। डॉक्टर घिगे सर, प्रास्ताविक। सगळ्यांना जय भीम, जय शिवराय, जय मल्हार, जय एकलव्य, जय वंचित। शिर्डी लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उत्कर्षताई रुपवते या प्रेशर कुकर या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। ही निवडणूक ह्या मतदारसंघात उभं राहत असताना या निवडणुकीच्या साठी या हॉलमध्ये जमलेल्या तमाम मतदारांचं अहमदनगर उत्तरेच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो। ज्या अहमदनगर उत्तरेच्या जिल्हा कार्यकारिणीनं
गेले 5 वर्ष सातत्यानं या मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये काम केलं. प्रत्येक तालुक्यातल्या कार्यकर्ता, तालुका अध्यक्षापासून तर युवक आघाडीच्या, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यापर्यंत जोमानं काम केलं. या कामाचा परिणाम या मतदारसंघातील नागरिकांमध्ये, मतदारांमध्ये असलेला जो उत्साह, मतदारांच्या मध्ये असलेल्या अपेक्षा, लोकसभेपासून तर ग्रामपंचायत पर्यंत असलेल्या अपेक्षा, ज्या अपेक्षा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना सातत्य लावून पूर्ण करायचा प्रयत्न केला. आणि आज रोजी ज्या प्रश्नांना घेऊन वंचित बहुजन आघाडीनं या मतदारसंघात काम केलं, होय, हा मतदारसंघ इथल्या श्रमिकांचा आहे, कष्टकऱ्यांचा आहे. हा मतदारसंघ इथल्या विचारांनी भरलेला मतदारसंघ आहे. या मतदारसंघात काही बांडगुळ पोचलेले आहेत, ज्यांच्यामुळं या मतदारसंघातला सामाजिक सलोखा बिघडलेला आहे. या मतदारसंघातल्या जनतेच्या प्रश्नांना कुठंतरी खीळ बसलेले आहे. काही घराणे या मतदारसंघामध्ये तळ ठोकून बसलेले, खांब रवून बसलेले आहेत की आम्हीच या मतदारसंघाचे, या जिल्ह्याचे मालक आहोत असं समजणारे काही लोक या मतदारसंघामध्ये आहेत की ज्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या उत्तरेच्या कार्यकर्त्यांनी तळ ठोकून काम केलेलं आहे. आणि आंबेडकरी विचार सांगितलेला आहे, शिवरायांचा विचार सांगितला आहे, अहिल्याबाई होळकरांचा विचार सांगितला आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचा विचार सांगितला आहे, आणि आदिवासी क्रांतिकारकांनी या भूमीमध्ये केलेलं काम सांगितलेलं आहे. आणि त्या कामाच्या जोरावरती कष्टकऱ्यांची चळवळ उभी राहिली, श्रमिकांची चळवळ उभी राहिली, दलितांची चळवळ उभी राहिली, आदिवासी या चळवळीसोबत जोडले गेलेले आहेत. या वंचित बहुजन आघाडीच्या उत्तरेचे महासचिव अनिल भाऊ जाधव आहेत, हे आदिवासी समाजातून येतात. विशाल भैया कोळगे जिल्हा प्रमुख म्हणून नेतृत्व करतायत. या मतदारसंघाची ही उमेदवारी जाहीर झाली होत असताना जो या जिल्ह्याच्या सगळ्या तालुका अध्यक्षांनी आणि जिल्हा अध्यक्षांनी एकत्र येऊन बाळासाहेबांना विनंती केली, एक ठराव करून दिला की आम्हाला कोट्यावधी रुपयाचे उद्योगपती नकोत, आम्हाला इथल्या विचाराच्या वारशाला घेऊन चालणारा उमेदवार पाहिजे. आम्हाला इथल्या बांडगुळांच्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करणारा इथल्या मातीतला वारस पाहिजे, इथल्या मातीतला उमेदवार पाहिजे. आणि जो उमेदवार इथल्या बहुजनांचा, इथल्या कष्टकऱ्यांचा आहे, ज्याचा वारस गेल्या 3 पिढ्यांपासून इथल्या विचारांचं सिंचन करतोय, इथल्या RSS बीजेपीच्या विरोधात काम करतोय, अशा उत्कर्षताई रुपवतेंच्यासाठी इथल्या जिल्हा कार्यकारिणीनं का ठराव करून बाळासाहेबांना सांगितलं. आदरणीय बाळासाहेबांनी उत्कर्षताईंचा उमेदवार म्हणून आपल्याला जाहीर उमेदवारी दिली. आणि त्याच्यानंतर आलेल्या प्रतिक्रिया आपण सगळे बघत आहोत. आपण सगळे या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेलो आहोत. या मतदारसंघामध्ये मिळालेली ही मोठी संधी आहे, आणि ही संधी आम्हाला सोडायची नाही, ही संधी आम्हाला दिल्लीपर्यंत पोहोचवायची आहे. उत्कर्षताई दिल्लीला या मतदारसंघात गेल्या 6 दिवसांपासून प्रचाराची रणधुमाळी फिरत असताना अनेक ठिकाणी फटाके वाजून, ढोल ताशे वाजवून, स्वागत करून, ओवाळणी करून उत्कर्षताईंचं स्वागत होत आहे. ही या मतदारसंघातले अनेक वर्षांपासून, गेल्या 75 वर्षांच्या नंतर पहिल्यांदा महिला उमेदवार या मतदारसंघाला मिळालेल्या आहेत की या मतदारसंघातल्या महिलांच्या सह, पुरुषांच्या सह इथल्या सगळ्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या पासून सगळ्या समूहातून उत्कर्षताईंना मिळणारा प्रतिसाद हेच म्हणतोय की वंचित बहुजन आघाडीचा हा मतदारसंघ उत्कर्षताईंना दिल्लीत खासदार म्हणून पाठवणार आहे. आणि पाठवण्याकरता तुम्ही सगळे या ठिकाणी जमलेला आहेत. मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि वंचित बहुजन आघाडी अहमदनगर उत्तरेच्या वतीनं पुन्हा एकदा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं आणि तमाम पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो. सगळ्यांना जय भीम, जय आदिवासी, जय शिवराय, जय मल्हार, जय वंचित. धन्यवाद. यानंतर सन्माननीय चरणदादा चव्हाण यांना विनंती आहे कार्यक्रमाचं स्वागत करायचं आहे. चरणदादांना विनंती आहे स्वागत करायचं. आपल्या श्रीरामपूर नगरीमध्ये साहेबांचं स्वागत आपण सगळ्यांच्या वतीनं टाळ्या वाजवून करूया. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो.
सगळ्यांनी वर हात करा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो. वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः मी अभिवादन करतो. आणि आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार, लोकप्रिय उमेदवार उत्कर्षताई रुपवते यांच्या प्रचारार्थ आलेले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, मी तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारतो का आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये जन्माला आलो नाही याचा खेद आपल्याला आहे. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या काळात आपण जन्माला आलो. आपण किती नशीबवान आहोत. आपण बाबासाहेब आंबेडकरांना बघितलं नाही, परंतु आपण बाबासाहेब आंबेडकरला बघू शकलो. आपण भाग्यवान आहात. याचा गर्व तुम्हाला आम्हाला 100% आहे. आणि मी इथल्या आरपीआय असेल, भीमशक्ती असेल, इथले जे आपल्या संघटना असतील, या सर्वांना मी आव्हान करतो का ह्या मतदारसंघामध्ये उत्कर्षताई उभा आहे, त्यांची निशाणी कुकर आहे. या सगळ्या आपल्या लोकांना मी विनंती करतो, विविध ठिकाणी काम करणाऱ्या, जर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर तुम्हीच सांगा मित्रांनो, तुम्ही सगळे कोणाबरोबर असता? कोणाबरोबर असता? आवाज द्या. बाबासाहेब आंबेडकराबरोबर असता का नाही? मग आज आपल्या बरोबर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आहे, आपण कोणाबरोबर पाहिजे? आवाज द्या. बाबासाहेब आंबेडकराबरोबर असता तर मग आज तुम्ही आवाज द्या. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद. आणि यानंतर सन्माननीय आंबेडकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होईल. वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय विशालजी कोळगे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होतोय. आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय विशालजी कोळगे आणि सर्व पदाधिकारी, दादा चव्हाण आणि सर्व मान्यवर मंडळी. आली गुलामी परत दारा, गेलं स्वातंत्र्य, गेलं राज्य न्यायाचं मेल, विष दंगलीचं मेल, तुला बरबाद केलं, करू ऐलान जिंदाबाद. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान या ठिकाणी होतोय. वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होतोय. जिल्ह्याचे पदाधिकारी विशालजी कोळगे आणि मान्यवर मंडळी, उपस्थितांच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतरचा सन्मान आहे. हा सन्मान झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षताईंच्या शुभ हस्ते सन्माननीय आंबेडकर साहेबांचा सन्मान या ठिकाणी होईल. शेतकऱ्यांचं प्रतीक बैलगाडी देऊन या ठिकाणी उत्कर्षताईंच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर उत्कर्षताईंचा सन्मान या ठिकाणी होईल. शोभाताई नवले पाटील आणि अनिल जाधव यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी होईल. त्यासोबतच काही सन्मान जे आपल्याला करायचे आहेत, काही नंतर मान्यवर मंडळी सन्मान करतील. मान्यवरांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. आणि यानंतर तय्यब भाईंना विनंती आहे आपण मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी यायचे. सन्माननीय तय्यब भाई. आदाब, जय भीम. आवाज पहुंची नहीं. वंचित बहुजन आघाडीचा जय भीम. मंच पर बैठे हुए
आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब और शिरडी लोकसभा के उम्मीदवार उत्कृष्टताई वंचित बहुजन आघाड़ी के तमाम जिम्मेदारान और मेरे सामने वंचित बहुजन आघाड़ी के चाहने वाले, हम लोग लोकसभा चुनाव के बीच में है और लोकसभा का माहौल पूरे देश में बना हुआ है। जिस हिसाब से इस लोकसभा को लड़ने की कोशिश की जा रही है वो हिसाब बड़ा अजीब हो चुका है। आदरणीय प्रधानमंत्री इस देश के अंदर तेड़ निर्माण करके इस इलेक्शन को लड़ना चाहते हैं। वो मुसलमानों के खिलाफ मुद्दे उठाकर इस देश के अंदर इलेक्शन लड़ना चाहते हैं। वो तथाकथित मुद्दों को जन्म दे रहे हैं, लेकिन उन तथाकथित मुद्दों के बावजूद, उस तोड़ के निर्माण करने के बावजूद अभी भी वंचित बहुजन आघाड़ी जैसी पार्टियां हैं जो एकता, अखंडता, बंधुता और भाईचारगी की बात करते हुए इलेक्शन लड़ रही है। और पूरे देश की एक एक पार्टी को वंचित बहुजन आघाड़ी ये बता रही है कि तुम काम के मुद्दों पर इलेक्शन लड़ सकते हो, तुम्हें दो समाजों के बीच में टेढ़ निर्माण करने की जरूरत नहीं। मैं आज खास करके खुसूसन मुस्लिम भाइयों से बात करने के लिए मौजूद हूं। मैं मेरे मुसलमान भाइयों को ये कहता चलूं कि बदलाव उन लोगों से आता है जो बदलाव चाहते हैं और बदलाव चाहने वाले बदलाव के साथ चलते हैं। और बदलाव का साथ इन दिनों ये है कि आने वाली 13 तारीख को अगर मुसलमान कहीं वोट दे तो वो उत्कृष्टताई को होना चाहिए, वंचित बहुजन आघाड़ी को होना चाहिए और निशानी प्रेशर कुकर होना चाहिए। मैं अगर आपसे वंचित बहुजन आघाड़ी के लिए वोट की दरखास्त कर रहा हूं तो ऐसी ही नहीं कर रहा हूं। मैं आपको ये बताना चाहता हूं कि मुसलमानों का वोट वंचित बहुजन आघाड़ी के साथ क्यों जाना चाहिए, वजह क्या है, किन वजहों से वंचित बहुजन आघाड़ी मुसलमानों का वोट डिजर्व करती है। तो वजह बहुत सारी है, मुझे जितनी याद आ जाए मैं उतनी गिनाता चलूं। सबसे पहले इस महाराष्ट्र को औरंगजेब के नाम पर भड़काने की कोशिश की गई, मुसलमानों पे अत्याचार किए गए, मुस्लिम बच्चों को मारा गया, पीटा गया, केसेस दर्ज किए गए। उस जमाने में जब सारे तथाकथित सेकुलर पार्टियां, तथाकथित मुसलमानों के वोट खाने वाली पार्टियां अपने मुंह में दही जमा कर बैठी थी, एकमात्र नेता वंचित बहुजन आघाड़ी का, वंचितों का शेर आदरणीय प्रकाश अंबेडकर साहब की शख्सियत थी जो खुलदाबाद में जाकर औरंगजेब की मजार पर चादर चढ़ाकर ये कहा कि ये इस देश का बादशाह था, इसके नाम पर, इसके स्टेटस पर केस नहीं हो सकता, और अगर केस हो सकता था तो हम पे करके दिखाओ, हम आए हैं औरंगजेब की मजार पर। उत्तर महाराष्ट्र में, पश्चिम महाराष्ट्र में टीपू सुल्तान के नाम पर विवाद किया गया। ये कहा गया कि अगर पश्चिम महाराष्ट्र में कोई टीपू सुल्तान का नाम भी लेगा तो उसके ऊपर केसेस दर्ज किए जाएंगे, उसको जेल में भर दिया जाएगा। उस जमाने में भी एकमात्र लीडरशिप थी जो पश्चिम महाराष्ट्र जाकर टीपू सुल्तान की 6 फीट की तस्वीर लगाकर उस पर हार चढ़ाकर कहा, तुम्हारे जी में दम है तो केस करके दिखाओ।
ये नेतृत्व वंचित बहुजन आघाड़ी की शक्ल में मुसलमानों को मिला। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में देश भर में गुस्ताखियां हुई और नाम नेहाद मुस्लिम कहलाने वाली पार्टियां अपने मुंह में दही जमा कर बैठी। 70 सालों से जो तथाकथित सेकुलर पार्टियां मुसलमानों का वोट ले रही है, खामोश बैठी रही। लेकिन एकमात्र लीडरशिप, एकमात्र पार्टी वंचित बहुजन आघाड़ी थी। आदरणीय बाड़ा साहब ने विधानसभा के अंदर पैगंबर मोहम्मद बिल को पेश किया और ये कहा कि अगर अब कोई पैगंबर की शान में गुस्ताखी करेगा 10 साल जेल में जाएगा। इस लीडरशिप के साथ खड़े रहने की जरूरत है। इस लीडरशिप के साथ खड़े रहने की जरूरत है। जब बात सीएए की आई, एनआरसी की आई, एनपीआर की आई, आदरणीय बाड़ा साहब ने बंबई को बंद किया और यह बताया हम मुसलमानों के साथ हैं। मुसलमानों, जब वोट देने जाओ तो इन मुद्दों को याद रखो कि हर तकलीफ में, हर दुख में तुम्हारे कंधे से कंधा लगाकर कौन खड़ा था? वो कौन था जिसने तुम्हारे जख्मों पे मरहम लगाया? वो कौन था जिसने तुम्हारी आंखों से आंसू साफ किए? वो कौन था? मुसलमानों, सिर्फ हिंदुस्तान के मुसलमान नहीं, फलस्तीन का मुसलमान इन दिनों जुल्म और तशद्दुद का शिकार हो रहा है। आदरणीय बाड़ा साहब ने बंबई के आजाद मैदान में एक सभा लगाई, एक धरना लगाया और इस देश को बताया कि हमको फलस्तीनी मजलूम मुसलमानों के साथ खड़े रहना पड़ेगा। आपका छोटा भाई उस स्टेज पे मौजूद था। वो डर को महसूस किया है कि लोग फलस्तीन के नाम पर जमा होने को तैयार नहीं थे, लेकिन एकमात्र बाड़ा साहब थे जिसने जमा किया और इस देश को याद दिलाया कि हम पहले भी फलस्तीन के साथ थे, हम अब भी फलस्तीन के साथ रहेंगे। जो लोग ये सोच रहे हैं कि मॉब लिंचिंग फला जगह हुई, जो लोग ये सोच रहे हैं बच्चे अलग जगह अरेस्ट हुए, हमारा क्या होने वाला, मैं उनसे कहता चलूं कि जलते घर को देखने वालों, फूस का छप्पर आपका है, आग के पीछे तेज हवा है, आगे मुकद्दर आपका है। उसके कत्ल पे मैं भी चुप था, मेरा नंबर अब आया, मेरे कत्ल पे आप भी चुप हो, अगला नंबर आपका है। अभी भी अगर होश के नाखून नहीं लिए गए तो हमको आने वाले 5 सालों में पछताना पड़ेगा। इस देश में वंचितों और मुसलमानों को अगर सर उठाकर चलने का अधिकार है तो वो संविधान की वजह से है, और मोदी हुकूमत के और बीजेपी के लोग इस नाम पे वोट मांग रहे हैं कि हमको 400 पार करवाओ, हम संविधान को बदलेंगे। अगर हमारे होते हुए संविधान बदला जाता है तो हमारे रहने का फायदा क्या? और अगर हम चाहते हैं कि संविधान ना बदले तो हमको बदलाव की राजनीति का हिस्सा बनना पड़ेगा। अंधेरा, ये जो राजनीतिक अंधेरा हुआ है, तो मैं 2 मिसरे पढ़ता हूं बाड़ा साहब ने। लोग ये कह रहे थे बाड़ा साहब ने इतने कैंडिडेट क्यों दिए, तो मैं 2 मिसरे कहता हूं, अपनी बात को खत्म करता हूं कि बाड़ा साहब ने इतने कैंडिडेट क्यों दिए। इस राजनीतिक अंधेरे को समझो और सुनो कि अंधेरे में सूरज ये काम करता है, अंधेरे में सूरज ये काम करता है, उजाला अपना सितारों के नाम करता है। बहुत बहुत शुक्रिया, जय भीम, अल्लाह हाफिज। धन्यवाद, धन्यवाद। यानंतर छात्र भारतीचे दत्ता ढगे यांना विनंती आहे, आपण आपलं मनोगत व्यक्त करायचंय। दत्ता ढगे. सर्वांना जय भीम, जय शिवराय। ज्या दिवशी उत्कर्षताईंचा अर्ज भरला त्याच दिवशी मराठा समाजातल्या तरुणांनी
स्वनिधीतून 1 लाख रुपये जमा करून ताईंना निधी दिला इलेक्शनसाठी. खूप लोकांना हा कल्चरल शॉक होता. त्यांना कल्चरल शॉक यामुळे होता की त्यांना कळलंच नाही की हे काय झालं अचानक. सध्या देशातलं वारं, वातावरण, मीडिया सगळ्यातनं काय बनवलं जातंय, लोकांपर्यंत काय पोहोचवलं जातंय आणि ही पोरं काय वेगळा विचार करतायत. त्यांना हे माहीत नसतं की शेतकरी समाज असलेला मराठा समाज जो आहे, या समाजाच्या बाबतीतलं आत्ताचं जे सगळ्यात मोठं आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे, याची सुरुवात जिथून झाली त्या कोपर्डीच्या प्रकरणावेळी काही लोकांनी, समाजकंटकांनीच म्हणता येईल, प्रतिमोर्चे काढण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळेस श्रद्धेय बाळासाहेबांनी सांगितलं की जमणार नाही, शेतकरी समाज आहे, त्याचे वेगळे प्रश्न आहेत, देशभरातले प्रश्न आहेत, आपण त्यांच्या सोबत उभं राहिलं पाहिजे. कोपर्डीपासून बाळासाहेब आपल्या सोबत आहेत हे मला दिसतंय. त्या अगोदरही त्यांनी वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. त्यानंतर जेव्हा आत्ताचं आंदोलन पीक पॉइंटला पोहोचलेलं होतं त्यावेळेस दुसरा एकही नेता महाराष्ट्रात छाती ठोकपणे सांगणारा नव्हता की माझ्याकडे फॉर्म्युला आहे, मला सत्ता द्या, मी मराठ्यांना आरक्षण देतो. काही लोकांनी विचारलं की इलेक्शन आहे, लोक पैसे घेण्यासाठी मागं मागं फिरतात उमेदवाराच्या, तुम्ही पैसे देऊ राहिलेत. म्हटलं लोक त्याच उमेदवारांच्या मागं पैसे मागायला फिरतात ज्यांना माहिती यांनी आजपर्यंत आपल्याला लुटलेत आणि खिशे भरलेत. उत्कर्षाताईंच्या बाबतीत सगळ्या समाजाला माहीत आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांना माहीत आहे. या ज्या शिक्षण संस्था चालवतायत त्या गोरगरिबांच्या पोरांसाठी चालवतायत. स्वतःच्या स्वखर्चातनं ओपन कॅटेगरीच्या पोरांना देखील त्या तिथे शिकवतायत. मतदान करायचं ठरलं सगळ्या शेतकरी समाजाचं. या शेतकरी समाजाचं दुःख बाळासाहेबांना समजतं. याचं कारण बहुतेकांना माहीत नसतं की बाळासाहेब स्वतः शेतकरी आहे. मी 15 वर्षापासून साहेबांना ऐकत आलोय, वेगवेगळ्या स्टेजवरती ऐकत आलोय. चळवळींच्या शेतकऱ्यांच्या छोट्यातल्या छोट्या प्रश्नापर्यंत साहेबांना जाण आहे. आमच्या यावेळेस सगळ्या शेतकरी समाजाचं ठरलं की शेतकऱ्यांना मातीत घालणाऱ्या भाजपला आपल्याला गाडायचंय. आणि त्या भाजपला गाडण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदारसंघात आम्ही तयारीने उभे होतो आणि अचानक दोन्ही उमेदवार भाजपचेच. एक अधिकृत शिंदे सेनेच्या तिकिटावरती आणि दुसरा डमी भाजपचाच, ज्याच्या व्हिजिटिंग कार्डवर आजही भाजपचाच उल्लेख सापडेल. मित्रांनो, भाजपला जर गाडायचं असेल तर त्यासाठीचा आपल्यासाठी सर्वात योग्य समोर उमेदवार जो आहे तो कोण आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. त्या उमेदवार निवडीसाठी इथल्या सगळ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वंचितच्या जी मेहनत घेतली आणि सांगितलं. इतर अनेक प्रलोभन होते, त्यांना सांगणारे होते की आम्हाला तिकीट मिळवून द्या, आमच्यासाठी शब्द टाका, पण यांनी सांगितलं जमणार नाही. उत्कर्षाताई याच निवडून येणारे आणि प्रामाणिक उमेदवार आहेत, आम्हाला त्याच हव्यात. त्यात आजीषभाई असतील, विशालभाई असतील आणि सर्व आहेत. नावं सर्वांची घेणं शक्य नाही. त्या सर्वांची आणि श्रद्धेय बाळासाहेबांचाही मी खूप खूप आभारी आहेत की कोणाला मतदान करावं हा गंभीर प्रश्न आमच्या समोर असताना तुम्ही आम्हाला ताईंच्या रूपानं सर्व योग्य असा पर्याय उपलब्ध करून दिलात. मतदान करताना ताईंनाच मतदान का करायचं हे समजून घ्यायला हवं. समोरच्या दोन्ही उमेदवारांची पार्श्वभूमी आपल्याला माहित आहे. लोखंडेचा सॅनिटरी पॅडचा घोटाळा आपल्या सगळ्यांना माहित आहे. जो माणूस आपल्या आईच्या, बहिणीच्या, मुलीच्या, पत्नीच्या आरोग्याशी खेळू शकतो, जीवाशी खेळू शकतो, तो आपल्या जीवाशी काय खेळणार नाही? कोणी मत देणार का त्याला? आपण सगळे शिर्डीकर आहोत, साईबाबांना मानणारे आहोत. श्रद्धा सबुरीवाले जरी असलो तरी साईबाबाची खोटी शपथ घेणाऱ्या वाकचौऱ्यांना मतदान करणार का? जो साईबाबांचा होऊ शकला नाही तो आपला काय होणार? मित्रांनो, या इलेक्शनला सर्वांनी लक्षात ठेवा, ताईंचं चिन्ह प्रेशर कुकर. सर्व समाजाची लोक ताकदीनं बरोबर आहेत. आपण हे इलेक्शन म्हणजे जमिनीवर मी बघतोय, हे इलेक्शन म्हणजे नुसतं इलेक्शन नाही राहिलेलं, ही लढाई झालेली आहे. स्थानिक प्रस्थापित दोन्ही बोके ज्यांनी आतापर्यंत सगळं कब्जात ठेवलेलं, त्या प्रस्थापितांच्या विरोधातली ही लढाई खऱ्या अर्थानं वंचितांची ही लढाई आहे. त्यामुळे आम्ही गरजवंत मराठी असो किंवा सर्व समूहातले वंचित घटक असतील, ते सगळे ताकदीनं बरोबर आहेत. त्यामुळे एक घोषणा देऊयात आणि थांबूयात. लढेंगे, जितेंगे, लढेंगे. धन्यवाद. धन्यवाद. आणि यानंतर सन्माननीय दिशाताई पिंकी शेख यांना विनंती आहे, आपण मनोगतपर मार्गदर्शन या ठिकाणी करायचं आहे. पुन्हा एकदा मान्यवरांसाठी जोरदार टाळ्यांचा गजर आपला सगळ्यांचा.
सन्मान्य दिशाताई पिंकी शेख. जय भीम सगळ्यांना. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला कानाचा प्रॉब्लेम आहे, बहिरी मी. जय भीम. स्वतःच्या गावात स्वतःच्या घरासमोर एवढ्या मोठ्या मंचावर उत्कर्षताईच्या प्रचारासाठी इथे जमलो आहोत आपण. मला भारी वाटतंय. उत्कर्षताईचं चिन्ह काय काय अनुक्रमांक किती? पूर्ण मतदारसंघाच्या घराघरामध्ये ही चौकार लागलीच पाहिजे, तेव्हा उत्कर्षताई नंबर 1 नी जिथून येणार की नाही? शाळेत एक मन शिकवायचे, जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी. बरोबर का नाही? तर उत्कर्षाचा ताईच्या हातात शिर्डी मतदारसंघाची दोरी द्या, त्या मतदारसंघाचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. 75 वर्षात महिला प्रतिनिधी द्यावीशी वाटली नाही तर कुणाला? बाळासाहेबांनी ते हेरलं. आज ही लढाई उत्कर्षताई किंवा वंचित लढतच नाहीये. बाजार हाटांमधनं फिरा, तुम्हाला लक्षात येईल ही लढाई जनतेने हातात घेतली आणि जनता म्हणती आमची उमेदवार वंचित बहुजन आघाडीची उत्कर्षताई. मी विरोधात असलेल्या भाजपच्या अ आणि ब उमेदवाराबद्दल बोलतच नाही, कारण की भाजप मेन आहे आणि अ आणि ब त्याचे गट आहेत 2. ते आपसातच लढतायत, त्यांच्याबद्दल बोलत नाही. त्यांनी काय कामं केलेत जरा फिरा. आज चितळी भागात गेलात तर लोक पाण्यासाठी तरसायलेत. आज तुम्ही कितीतरी ठिकाणी आरोग्य सुविधांचे काय बोंबई रस्त्यांची काय सुविधा आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्ही पाहिले तर दोघांमधलं कोणाचं नाव काय हे बी सांगता येणार नाही, कारण की त्यांना पाहण्याला भेटत नाही. आम्हाला तिकीट लावणार आहे मी त्यांना बघायला. तुम्ही कोणी कोणी पाहिलेले तिथले आधीचे खासदार? आशीष बोंबे दादा हो, सरळ गिळून बसले, सरळ खाऊन बसले. हे उभे राहतात आणि इथल्या प्रस्थापितांचे खेटर उचलतात. तुम्हाला उमेदवार खेटर उचलणारा पाहिजे की तुमचे प्रश्न घेऊन लढणारा पाहिजे हे आता तुम्हाला ठरवायचंय. जेव्हा इथं हरेगावचं झालं प्रकरण त्यावेळेस बाळासाहेब उभे होते, मुस्लिमांबद्दल बोलले भाऊ. दलितांबद्दल जेव्हा हरेगावचं प्रकरण झालं तेव्हा बाळासाहेब इथं आले, त्या मुलाची चौकशी केली, त्या मुलाचा न्याय मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न केले. पुढं काय काय झालं तुम्ही सगळ्यांना ओळखता. तुम्ही राहुरीची सभा घेतली आणि इथल्या राहुरीतील मुस्लिमांना सुरक्षिततेची फिलिंग दिली, नाही तर सगळेजण घाबरत होते की आता आपलं काय होणार. हे श्रीरामपूर सर्व धर्म समभाव या भावनेसाठी ओळखलं जातं. इथं सय्यद बाबाचा उरूस आणि राम मंदिरची रामनवमी एकत्र साजरी केली जाते. या गावात धार्मिकतेच्या नावावर कलह उत्पन्न करण्याचं काम इथल्या काही धार्मिक उद्वेषी लोकांनी केलं. ते खोडून मोडून आणि पाडून टाकण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. तुम्हाला मी नेहमी सांगत आले 10 वर्ष ज्या पद्धतीने आपण लुटल्या गेलोय, वॅक्सिनच्या नावावर काय चाललंय, सोशल मीडिया फास्ट आहे, तुम्हाला आले. कोण कवा मरल वॅक्सिन घेतलेला सांगता येत नाही. जेव्हा वॅक्सिन दिली तेव्हा लई त्याच्यावर फोटो लावून फिरत होता, आता फोटो काढून घेतला मोदींनी. लक्षात आलं ना की हेच आहे बाप्पा. बॉन्ड सगळ्यात जास्त इलेक्ट्रिक बॉन्ड जो खाऊन बसला, एका मंगळसूत्राची गोष्ट सांगू राहिला मोदी, यानं अख्खं SBI बँकेतलं भारत मातेचं सोनं इकून खाल्लं भाडं खाऊन. या प्रस्थापित शिर्डीच्या मतदारसंघामध्ये जे साखर कारखाने प्रस्थापितांचे, त्यांच्या भट्टी तिथल्या कामगारांचं आणि शेतकऱ्यांचं हाडमास जळतंय, एवढं लक्षात राहू द्या. आणि हे जर जळू नये असं तुम्हाला वाटत असेल, तुमचे लेकरं बाळ व्यसनाच्या आधारी जाऊ नये, बेरोजगार होऊ नये, कामाधंद्याला लागावे, इथल्या MIDC अपडेट व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल
तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. कोण? कानठाळ्या बसू द्या यांच्या. इथल्या मुस्लिमांना माझं म्हणणं आहे, तुमचं मतदान आहे इथं चांगलं, त्याच्यातले अर्धे घराच्या बाहेरच निघत नाहीत. तुम्हाला राजकारण तुमचा विषयच वाटत नाही. इथल्या दलित बहुजनांना अर्ध घर सुटत नाही. वोटिंगचा दिवस सुट्टीचा दिवस नाहीये. घराच्या बाहेर पडा, वोटिंग करा. यावेळेस वोटिंग केलं तर पुढच्या वेळेस वोटिंग करता येईल. नाही, चुकीचं वोटिंग केलं पुढच्या वेळेस वोटिंग करायला बी चान्स ठेवणार नाही हो बाबा. माझं काही नाही दादा हो, माझा पोटचं लेकरू बाळ नाही. तुमच्या पुढच्या पिढ्या इथंच मोदीचे खेटर उचलतील जर तुम्ही ठिकाणावर आले नाही तर. एकच उत्कर्षाताई आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आमचे सेनापती. लक्षात असू द्या. काय लक्षात असू द्या? कुकर. काय? प्रेशर वाढलं पाहिजे. प्रेशर. या कुकरनं इथल्या प्रस्थापितांचं प्रेशर वाढलं पाहिजे. बाप लेक एकमेकाची चाकरी करत फिरायले तिकडं तिकडं, आणि इथं बी ते काही वेगळं नाही. इथं बी तेच आहे. इथं बी तेच आहे. अरे मी वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांमुळे आज इथे एवढा खणखणीत बोलतीये. अरे जिल्हा रिक्षा स्टँडवर माणसं उतरवून देतात, तिला आज हेलिकॉप्टर मधून बाळासाहेब घेऊन फिरतायत. जर तुम्ही बाळासाहेबांसोबत गेलात तर तुम्ही कुठे असाल? तुम्ही कुठे असाल लक्षात ठेवा. ज्यांना बाळासाहेबांचं राजकारण कळत नाही, बी टीम म्हणतायत. तुमच्या डोळ्यात माती पडली भाड खवाय हो, दिसत का तुम्हाला? अरे ईडी सीडीच्या नोटिशी लागल्या म्हणून भाजपात प्रवेश करणारे, वॉशिंग मध्ये घासून पुसून स्वच्छ होणारे दिसणं झाले का? पिपाने वाजवीत फिरायलेत. लक्षात ठेवा, हा जल्लोष कायम ठेवायचा आहे आणि उत्कर्षताईला निवडून आणायचंय. जय भीम. धन्यवाद. आणि यानंतर एकलव्य आदिवासी समाजाचे नेते सन्माननीय अनिल जाधव सरांना विनंती आहे, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय व्यासपीठ, आपल्या बहुजन समाजाचे, आमच्या आदिवासी समाजाचे हृदयस्थान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींनो, मित्रांनो, आज या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही, परंतु वंचित बहुजन आघाडीच आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागच आपण का असायला पाहिजे ते मी 1-2 मिनिटात बोलणार आहे. मित्रांनो, मी आदिवासी भिल्ल समाजाचा कार्यकर्ता आहे. माझ्या आदिवासी समाजामध्ये अनेक राष्ट्रीय नेते आहेत, गल्ली गल्लीत पुढारी आहेत. इतके पुढारी आहेत की अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रदेश अध्यक्षांची एक ट्रक भरल एवढे अध्यक्ष आहेत. काही लोक आदिवासी पुढारी माझ्याकडे आले, काही नेते आले आणि काही म्हणायचे, आम्हाला वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यायचा आहे, परंतु काही पैशाचं होत असेल तर बघा. मी त्यांना सांगितलं, अरे बाबा, या आंबेडकर घराण्या पाठीमागं आपल्याला पैशासाठी जायचं नाही, तर ज्या चुका आपल्या आदिवासी पुढाऱ्यांनी केलेल्या असतील, दलित पुढाऱ्यांनी केल्या असतील, की आपला काहीतरी मेळावा घ्यायचा आणि समाज कोणत्या तरी भाडखाऊनला विकून टाकायचा आणि समाजाची दिशाभूल करायची, अशासाठी आपल्याला बाळासाहेबांसाठी जायचं नाही, तर बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित सोबत आपल्याला कशासाठी जायचं, तर माझाही भिलाचा, माझाही आदिवासीचा, या श्रामपूरचा आमदार झाला पाहिजे, दलिताचा आमदार झाला पाहिजे, यासाठी आपल्याला या ठिकाणी जायचं आहे. आणि म्हणून माझ्या बहुजन समाजाला मी विनंती करतो, मित्रांनो, आज देशाची काय परिस्थिती आहे. आज ज्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे इथं आदिवासीचं पोरग येऊन तुमच्या समोर बोलतंय, तुम्हाला ज्ञानाच्या 2 गोष्टी सांगतंय, ते संविधान जर राहिलं नाही तर काय आपली परिस्थिती होणार आहे. आणि म्हणून आज या पक्षामध्ये बाळासाहेबांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे. मी सहज म्हणलो, साहेब, उत्तर महाराष्ट्रामध्ये माझे आदिवासी बांधव इतके आहेत की तिकडे धुळ्याला जर आदिवासीला मतदान केलं तर खासदार होऊ शकतो धुळ्यामध्ये धुळ्याचा. इकडं या ठिकाणी दिंडोरी मतदारसंघामध्ये सुद्धा होऊ शकतो. म्हणून आम्हाला या ठिकाणी उमेदवारी द्या. तर बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला गुलाब बर्डेंना उमेदवारी दिली. मित्रांनो, गुलाब बर्डेंना उमेदवारी दिली.
परंतु ज्यावेळेस प्रचार सुरू झाला 9 9:30 तालुके होते, त्याच्यामुळे आम्हाला काही एवढं शक्य वाटलं नाही, म्हणून आम्ही ती उमेदवारी पाठीमागे दिली. मित्रांनो, या ठिकाणी आपण सहज म्हणतो की बाबासाहेबांच्या पाठीमागं रमाबाई होत्या म्हणून बाबासाहेब तयार झाले. आपल्या उत्कर्षताईंसोबत काम करीत असताना मला जाणवलं का उत्कर्षताई जरी आपल्याला दिसत असतील, परंतु त्यांच्या पाठीमागं जी त्यांची सगळ्यात जास्त मोठी शक्ती आहे ते प्रशांत दादा आहेत. प्रशांत दादा की एखादा नवरा जर बघा किती पुढे पुढे करतो, इथं स्टेजवर असायला पाहिजेत, पण प्रशांत दादा खाली बसून या ठिकाणी आपल्या पत्नीला इथं सपोर्ट करतात. असा नवरा कोणाला भेटेल का आणि असा उमेदवार कोणाला भेटेल का? अमित शहांच्या सभेमध्ये उन्हामध्ये सभा चालू होती आणि अमित शहांच्या सभेमध्ये जवळजवळ 50 माणसं मेलेली तुम्हाला मीडियामध्ये बघितली असेल. प्रशांत दादांनी विचार केला की या ठिकाणी अनिल भाऊ, या ठिकाणी आपल्याला उन्हा आहे, या ठिकाणी सभा आपल्याला उन्हात घ्यायची आहे, काहीतरी व्यवस्था करावा लागेल. आपला एकही माणूस ही राजकारण 10-12 दिवसाचं आहे, परंतु आपल्याला एका माणसाच्या जीवाची पर्वा करावा लागेल. आणि बघा हा मंडप इतका भव्य दव्य या माणसाने दिला. असा उमेदवार, असा विजन असणारा माणूस आपल्याला पाहिजेत. आणि म्हणून मी तुम्हाला जास्त न बोलता एवढीच विनंती कराल, हा लोखंडे बी काही कामाचा नाही आणि हा वाघचौरे पण काही कामाचा नाही. ही लोक विजन असणारी लोक आहेत. मी आदिवासीचं पोरगा आहे, खरं बोलतो, म्हणजे तुम्हाला एकलव्याची शपथ घेऊन सांगतो, ही माणसं आपल्याला कल्याण करणारी माणसं आहेत. हा उमेदवार सुद्धा कल्याण करणार माणूस आहे. आणि हा उमेदवार उत्कर्षताई ही माझी बहीण आहे आणि बहिणीप्रमाणे आम्ही राजवाड्यात आमच्या भिल्ल वस्तीमध्ये जाऊन ताई आम्ही जीवाचं रान करून तुम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो की बाळासाहेब आंबेडकर तर अकोल्यामध्ये निवडून आलेलेच आहेत, परंतु उत्कर्षाताई सुद्धा या शिर्डी लोकसभेमधून बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी त्यांना साथ देणार आहे. माझ्या आदिवासी बांधवांना, माझ्या दलित बांधवांना, माझ्या ओबीसी बांधवांना विनंती करतो की तुम्ही वंचित बहुजन आघाडी मोठी करा आणि तुमचे सत्ताधारी पोरं बनवा, अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. धन्यवाद. यानंतर महिला अध्यक्ष सन्मान्य वर्षाताई बास्कर यांना विनंती आहे, आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन. या ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीच्या आपल्या शिर्डी मतदारसंघाच्या उमेदवार माननीय उत्कर्षताई रुपवते यांना आपण प्रचंड बहुमताने विजयी करून आणणार आहे आणि आणणारच आहे असा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने किंवा धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी ताई तुम्हाला एक शब्द देते. रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र जरी झाली तरी ती उत्कर्षताई या ठिकाणी खासदार होणार आहेत आणि लोखंडे त्या ठिकाणी जाणार आहेत. वागचौरे सुद्धा येणार नाही, कारण एक वेळेस 4 पक्ष बदलणारे लोकांना मतदान करू नका. माझ्या भावांनो, या बांडगुळ्यांना मतदान करून काय केलंय? अरे धनगर आरक्षण आमचं गेलं अनेक वर्षापासून आम्हाला आरक्षणाची या बीजेपी सरकारनं एक आम्ही दाखवलं आणि कुठल्याही प्रकारचं आरक्षण दिलं नाही. ते आरक्षण देऊ शकतात फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरच देऊ शकतात, दुसरं कोणीही देणार नाही. आणि या ठिकाणी उत्कर्षताई तुमचा प्रेशर कुकर हे सर्व माझे बांधव या ठिकाणी दाबणार आहेत आणि धनगर समाजाच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी एक शब्द देते आणि माझ्या धनगर बांधवांना आवाहन करते की नक्कीच ताईंना आपण मतदान करू आणि निवडून आणू. अरे घिसाड्याचं पाल 4 दिवस एका गावात राहतं, पण माझ्या धनगर बांधवांचं पाल 24 तासामध्ये 2 गावात जावं लागतं. तर हेच काम फक्त बाळासाहेब आंबेडकरच आम्हाला न्याय देऊ शकतात. एवढंच बोलते, थांबते. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी बामसेबचाही जाहीर पाठिंबा, त्यासोबतच श्रीरामपूर जिल्हा संघर्ष समिती यांचाही जाहीर पाठिंबा सन्माननीय उत्कर्षताईंसाठी आहे. यानंतर सन्माननीय किसन चव्हाण सर यांना विनंती आहे, आपण मनोगत व्यक्त करावं. ज्याने ज्याने तुम्हा सर्वांना दुःखातून, दारिद्र्यातून, गुलामीतून, अज्ञानातून बाहेर काढलं, अशा सर्व विचारांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार आमच्या भगिनी उत्कर्ष प्रेमानंद रुपवते यांच्या प्रचारासाठी तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले या देशामधील, राज्यातील शोषितांचे, उपेक्षितांचे, बहुजनांचे, अल्पसंख्याकांचे कवच कुंडल आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विचार मंचावरील सर्व मान्यवर,
आणि समोर बसलेल्या शिर्डी भागातून या मतदारसंघातून आदरणीय बाळासाहेबांना ऐकण्यासाठी आलेल्या माझ्या मतदार भावांनो आणि बहिणी, खरं म्हणजे खूप ऊन झालेलं आहे. इतक्या उन्हामध्ये आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आज या सभेसाठी गर्दी केलेली आहे. उत्कर्ष रुपोतेंचं चिन्ह आहे प्रेशर कुकर. खरं म्हणजे चिन्ह मिळालं 29 तारखेला, पण ज्या दिवशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवाराचं नाव जाहीर केलं उत्कर्ष रुपोतेचं, त्याच दिवसापासून या भागामध्ये प्रेशर वाढायला सुरुवात झाली. सुदैवानं योगायोग असा आहे की अकोल्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना देखील चिन्ह प्रेशर कुकर मिळालं आणि लाखाच्या मताधिक्यानं हा वंचिताचा वाघ यावर्षी संसदेमध्ये निवडून जाणार आहे. आणि शिर्डीमध्ये देखील प्रेशर कुकर मिळालं. बाळासाहेबांच्या सोबत संसदेमध्ये लढण्यासाठी उत्कर्षाताई देखील जाणार आहे. मित्रांनो, आम्हाला विचार करावा लागणार आहे. आमच्यामधले काही बुद्धिवादी आहेत, आमच्यामधले काही आंबेडकरवादी आहेत, आमच्याकडे दाढ्या वाढवणारे, शाली अंगावरती टाकणारे, बाबासाहेबांच्या नावानं राजकारण करणारे आणि कारखानदाराच्या दारामध्ये तासोन तास बसणारे. अलीकडच्या काळात त्यांनी सुरू केलं की बाळासाहेबांनी महाविकास आघाडी बरोबर जायला पाहिजे, वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडी बरोबर जायला पाहिजे. मित्रांनो, आम्ही सर्वजण त्या प्रक्रियेमध्ये आहोत. आमच्या पूर्वजांनी शारीरिक अस्पृश्यता काय आहे ती अनुभवलेली आहे. दारात हुसकावून दिलं, वरून पाणी दिलं, गावामध्ये बंदी होती, सगळ्या प्रकारच्या बंद्या होतात, ती अस्पृश्यता आम्ही बघितली. पण देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर बाबासाहेबांचं संविधान हे देशामध्ये येऊन 70 वर्ष झाली, त्याच्यानंतरही राजकीय अस्पृश्यता अजूनही ठाई ठाई आहे. बौद्धांची संख्या जवळजवळ 13-14% आहे महाराष्ट्रामध्ये. महाविकास आघाडीनं बौद्धाचा एकही उमेदवार दिला नाही. बौद्धांची मतं चालतात. मुसलमानांची संख्या 15% आहे. मुसलमान समाजाला एकही उमेदवार दिला नाही. मातंग समाजाला उमेदवार नाही. आमची मतं चालतात, आमचे प्रतिनिधी नाही. महाविकास आघाडी बरोबर जाण्याची चर्चा तुम्ही सगळ्यांनी बघितली. अगोदर 3 पक्ष आतमध्ये बसायचे, चर्चा करायचे, वाटाघाट्या करायचे आणि मग आमचे वंचितचे प्रतिनिधी बाहेर 2 बसलेले असायचे. म्हणजे घरामध्ये अगोदर जेवण करायचं, दारामध्ये वंचितचे पदाधिकारी, स्वतःचं जेवण झाल्यानंतर मग सांगायचं बाहेरच्या वंचितच्या पदाधिकाऱ्यांना, या आता तुम्ही जेवायला या. मित्रांनो, ही जी लाचारी आहे, ही लाचारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी ठोकारली आणि स्वतःचं राजकारण गेली 40 वर्ष बाळासाहेब करतात. आणि यावेळेस देखील स्वबळावरती लढण्याचा विचार आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. किती दिवस त्यांच्या दारामध्ये बसायचंय, किती दिवस जोगवा मागायचाय, हातामध्ये कोटोरा घ्यायचाय. काँग्रेसवाल्यांची मानसिकता आहे, दारात आले पाहिजे, जोगवा मागितला पाहिजे, भीक मागितली पाहिजे, लाचारीने कटोरा घेऊन आला पाहिजे. अरे दाड्यावाले, जॅकेटवाले, शाली पांघरून फिरणारे ते कटोरा घेतील. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचं रक्त आहे, ते कटोरा घेऊन तुमच्या दारात उभा राहणार नाही. जे करायचं ते स्वबळावरती करू आम्ही. मित्रांनो, या निवडणुकीच्या नंतर विधानसभेच्या निवडणुका लागणार आहे. उत्कर्षाताईंना या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आज बौद्ध समाजातली एवढी सगळी संख्या आपण बघतोय. एवढ्या उन्हामध्ये तुम्ही आलेला आहात. आम्ही लढणाऱ्या जमातीतली माणसं आहोत. आम्ही 2 हाताच्या लढाईमध्ये आमचा कुणी पराभव केला नाही. संघर्षाच्या बाबतीमध्ये कुणी पराभव केला नाही. कारण वामन दादा म्हणतात, आम्ही तुफानातील दिवे, आम्ही तुफानातील दिवे, वादळ वारा पाऊस धारा मुळी नामा शिवे. अरे छाताडावरती वाळ झेलणारी माणसं आम्ही आहोत. खरे आंबेडकरवादी आम्ही आहोत. बाळासाहेबांनी सगळ्या जाती धर्मातल्या लोकांना एकत्रित करून वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. स्वबळावरती, स्वतःच्या पायावरती राजकारण उभं करण्याचा प्रयत्न सातत्यानं आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करतात. आणि त्यांची चाटुगिरी करणारे, त्यांची भाडगिरी करणारे, त्यांच्या दारात बसणारे बाळासाहेबांना शहाणपण शिकवतात. अरे एखाद्या जिल्हा परिषदेची जागा तरी कधी स्वतः निवडून आणली का? बाळासाहेबांनी अकोला पॅटर्न राबवलं आणि सर्वसामान्य इथला ओबीसी असेल, भटका विमुक्त असेल, आदिवासी असेल, सत्तेमध्ये जाण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे, आपल्याला आठवावा लागणार आहे.
मुस्लिम समाजाच्या बाबतीत बोलले. गुहामध्ये काय झालं माहितीये, इथं ख्रिश्चन धर्मगुरू आहेत, ख्रिश्चनचे चर्च आहेत, त्यांच्यावरती हल्ले झाले. बौद्धांवरती नुसतं लय मजबूत भीमाचा किल्ला एवढं रिंग टोन आली, त्याला राहत्यामध्ये ठोकून ठोकून मारला गेला. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आमच्या समोर आहेत. तरुण पोरं आहेत, बौद्ध समाजातली पेटलेली आहेत. इथले दोन्ही उमेदवार हे लोणी प्रवरेचे आहेत, कारखान्यावरचे आहेत. दोघं पण तिथे जाऊन बसतात. पण तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. उत्कर्षताई, दक्षिणेमध्ये तुमचा प्रवरेचा उमेदवार आहे, बेजार करून सोडलाय आम्ही तिकडं, 3 नंबरला गेलाय तो. त्याच्यामुळे तो तुमच्याकडे डोकं लावणार नाही. इकडे यायला फुरसतच नाही. इकडची सगळी यंत्रणा दक्षिणेमध्ये आणली. तिथं खरी लढाई आमचे वंचित बहुजन आघाडीचे, वंजारी समाजाचे, ओबीसीचे दिलीप खेडकर वर्सेस महाविकास आघाडी आहे. तुमच्या भागातला लय म्हणायचा मातोबर नेता आहे म्हणजे सगळा जिल्हा चालवतोय. सगळ्या जिल्ह्यांनी ठरवलं एकदाची याची जिरून टाकूया आता. त्याच्यामुळे तिकडं पराभव, इकडं तर हे दोन्ही पण डॅमेज आहेत, शारीरिक दृष्ट्या डॅमेज आहेत. चालता येत नाही, एकाला ऐकता येत नाही, बोलता येत नाही, चालता चालता पॅन्ट गळून पडते एकाची. बरोबर, याचा अर्थ आहे बरोबर आहे, बरोबर आहे ना? हा, असे उमेदवार याच्यासाठी निवडून आल्यानंतर दारात बस, मी सांगितलं तेवढंच कर. गेली 4-5 टर्म आम्ही बघतोय, पण यावेळेस खमका आवाज, आंबेडकरवादी. इथं सगळ्यांनी मागणी केली होती वंचित बहुजन आघाडीकडे, सुजात दादा आंबेडकरांना इथं उमेदवारी द्या. असं समजा उत्कर्षारूप होते सुजात दादा आंबेडकर आहेत, बाळासाहेबांची कन्या आहे. असं समजा बौद्ध किती ताकदवान आहेत, बाळासाहेब किती ताकदवान आहे, सामाजिक अभिसरण कसं करतात हे महाराष्ट्राला एकदा दाखवून देऊया. आणि 13 तारखेला उत्कर्षारूप होते ताईंच्या समोरचं जे चिन्ह आहे, प्रेशर कुकर खूप वाढलंय. विधानसभेला आत्ता यांना निवडून आणा, विधानसभेला 6च्या 6 आमदार वंचित बहुजन आघाडीचे आल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला प्रतिज्ञा करायची आहे. 6 महिन्यानंतर महाराष्ट्राची निवडणूक आहे. आपण स्वप्न बघू, बाबासाहेबांना शब्द देऊ, बाबासाहेब तुम्ही सांगितलेलं सगळं आम्ही केलं, सगळं ऐकलं, तुमचं काय ऐकलं नाही, सगळं ऐकलं, फक्त एकच गोष्ट केली नाही बाबासाहेब, शब्द देतो आम्ही सगळेजण. बाबासाहेब तुम्ही म्हणाले ते सत्ताधारी जमात बना, बाबासाहेब नाही करू शकलो आम्ही ते, पण आता आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ते प्रयत्न करतात. यावेळेस लोकसभेमध्ये, संसदेमध्ये वंचितचे खासदार जाणार आणि बाबासाहेब महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ठरवणार. हा शब्द आम्ही बाळासाहेबांना देतो. एवढ्याच्या प्रसंगी बोलतोय, पुढे औरंगाबादला जायचंय, साहेबांची सभा आहे. साहेब घड्याळकडे पाहतात, हळू आमच्याकडे पण पाहतात, लय बोलता येतंय. आदिवासीच्या पोराला, भटक्यांच्या पोराला, दिशाताईला साहेब तुम्हीच बोलायला लावलं, तुम्हीच संध्या दिल्यात आम्हाला. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणाच्याच बापाला घाबरत नाही. या जिल्ह्यामध्ये एवढे साखर कारखानदार आहे, ते आमच्याकडे डोळे वटारून पाहिले की त्याच्या दुप्पट आम्ही डोळे वटारून पाहतो. त्याने छाती काढली की आम्ही दुप्पट छाती काढतो. बाळासाहेब आंबेडकर आमच्या सोबत आहे, त्याच्यामुळे कुणाच्या बापाला आम्ही घाबरत नाही. उत्कर्षाताई आमच्या भगिनी आहे, आंबेडकर घराण्याच्या कन्या आहेत, असं समजून बाळासाहेबांच्या बरोबर संसदेमध्ये उत्कर्षाताईंना निवडून देणार आहात की नाही? देणार आहात? बाळासाहेबांना ताकद देणार आहात की नाही? दोन्ही हात वर करून सांगा, देणार आहात की बाळासाहेबांना ताकद? उत्कर्षाताई निवडून जाणे म्हणजे बाळासाहेबांना ताकद आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो, दोन्ही हात वर करून जाऊ द्या कारखानदारांना आवाज हा सगळा. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो. एक खंत वाटते की या वयामध्ये देखील तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने बाळासाहेब तुम्ही फिरतात. तुमचाच आदर्श घेऊन या निवडणुकीमध्ये 12-13 दिवस पायाला बिगरी लागू, दिवसाची रात्र करू, रक्ताचं पाणी करू, पण उत्कर्षाताईंना तुम्ही उमेदवारी दिली, त्यांना निवडून आणू असा शब्द आमच्या सगळ्या या शिर्डी मतदारसंघाच्या वतीनं देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद. या ठिकाणी शेतात काम करणारी महिला, पण त्यांनी उत्कर्षाताईंच्या प्रेमापोटी विमलताई मिसाळ यांनी उत्कर्षाताईंसाठी या ठिकाणी देणगी त्या देत आहेत. त्यांना विनंती आहे, आपल्याला विनंती आहे, आपण शेतात काम करत असताना ताईंच्या प्रेमापोटी
आपल्या वतीनं काहीतरी योगदान देता येईल यासाठी उत्कर्षाताईंसाठी ते या ठिकाणी उपस्थित झाल्यात. त्यांना विनंती आहे आपण स्टेजवरती यायचं आहे आणि सन्माननीय आंबेडकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उपस्थितीमध्ये ही देणगी या ठिकाणी सुपूर्द करायची आहे, आपला सन्मान स्वीकारायचा आहे, ही विनंती आहे. सन्माननीय विमलताई मिसाळ. विमलताई मिसाळ यानंतर शीख समाजाच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय डॉक्टर आंबेडकर सन्मान या ठिकाणी होतोय. शीख समाजाच्या वतीनं अमरजीत सिंग परिवाराच्या या सिंग बंधूच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी होतोय. आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि त्यानंतर शीख समाज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी सोबत आहे. अमरजीत सरांना विनंती आहे आपण 1 मिनिट मार्गदर्शनही करायचंय, मनोगत व्यक्त करायचंय. शिवाजी ढवळे यांची संघटना मोरे बंधू या ठिकाणी सन्मान करतील. सन्माननीय आंबेडकर साहेब दिलीप भाऊ मोरे आणि अनिल मोरे सन्मान करतील आणि अमरजीत सिर यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत या ठिकाणी 1 मिनिटामध्ये व्यक्त करावं. सन्माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या तमाम बंधू भगिनींनो, मी काही पॉलिटिकल लीडर नाही आहे, पण मी सत्कारयोग प्रकाश आंबेडकर साहेब, बाबासाहेब आंबेडकरांचा एक खूप चाहता आहे, कारण मी त्यांच्या विचारांनी नेहमी प्रभावित झालेलो आहे. आणि खरंच आज अशा व्यक्तीची समाजाला खूप गरज आहे की जो सर्व समावेशक, सर्व जातीय धर्मातल्या लोकांना संघ घेऊन चालणारे आमचे सन्माननीय प्रकाश बाबासाहेब आंबेडकर. मी मनापासून शीख समाजाच्या वतीने आणि स्वतः त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जिथं कुठं शीख समाजाची जी लोक आहेत त्यांना मी विनंती करतो की साहेबांना तुम्ही जरूर मतदान करा. सन्माननीय उत्कर्षा ताईंना पण आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आपल्याला जास्तीत जास्त मतांनी त्यांना निवडून आणायचं आहे, कारण ताईंचं काम हे खूप महान आहे, खूप योगदान त्यांनी आतापर्यंत दिलेलं आहे. म्हणून मी सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांना एक विनंती करेन की आपण प्रेशर कुकर या बटनावर बटन दाबायचं आहे. आणि एक छोटीशी विनंती जरूर करेन की प्रत्येकाने एक आपले 10 लोकांना एक मेसेज करायचा आहे की जास्तीत जास्त वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्यायचं आहे. प्रत्येक ठिकाणी आपले जे 10 मित्र आहेत त्यांना तुम्ही मेसेज करा की ते पुढे त्या 10 लोकांना पुढे करतील. असं करून आज जो इथं आपला जास्तीत जास्त समुदाय एकत्र झालेला आहे तो त्या लोकांना फॉरवर्ड करेल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मतदान आपण ताईंना देऊ आणि ते ताईंना निवडून आणू. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. सगळ्यांनी जोरदार घोषणा द्यायच्या. जय भीम, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सन्माननीय उत्कर्षाताई रुपवते यांना विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करायचंय. सन्माननीय उत्कर्षाताई रुपवते. माझं मनोगत सुरू करायच्या आधी 2 गोष्टी इथे प्रामुख्याने मांडायच्या आहेत. दैनिक भास्कर ग्रुपचे आदरणीय राजेंद्र दारोळे दादा यांनी आपल्या वंचित बहुजन आघाडी पक्षासाठी काही निधी देऊ केलेला आहे. मी आदरणीय बाळासाहेबांना विनंती करते की त्यांनी त्या निधीचा स्वीकार करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये दारोळे साहेबांचं आपण स्वागत करूयात. दैनिक भास्कर ग्रुपचे सन्माननीय राजेंद्र दारोळे साहेब यांनी या ठिकाणी हा निधी दिलेला आहे. त्याचबरोबर रुपवते कुटुंब आणि आंबेडकर कुटुंब याचे
अनेक पिढ्यांचे ऋणानुबंध आहे. माझ्या कुटुंबातील सर्व ज्येष्ठ सदस्य, कालकथित दादासाहेबांच्या पत्नी आदरणीय सुशीलाताई आपल्यासोबत इथे आहेत. माझ्या आजी त्या आंबेडकर साहेबांचा इथे सत्कार कुटुंबाच्या वतीने करत आहेत. डॉक्टर अरुण साबळे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते यांनी सुद्धा पक्षासाठी 1 लाख रुपयाचा निधी इथे देऊ केलेला आहे. आदरणीय साहेबांना विनंती आहे की डॉक्टर अरुण साबळेंनी दिलेला निधी आपण स्वीकार करावा. त्याचबरोबर जे झंझावात बहुजन वंचित आघाडीचा या जिल्ह्यामध्ये आपण निर्माण केला आहे, त्या झंझावातामध्ये सामील होण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश घेत आहेत. मी आदरणीय साहेबांना विनंती करीन की त्या सगळ्यांचा आपण पक्षाचा हा जो सिंबल आहे ते देऊन पक्षप्रवेश करून घ्यावा. सर्वप्रथम अशोकराव मच्छिंद्र लोंढे, उत्तर महाराष्ट्र भाजपा उद्योग अधिकारी. पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकर स्टेजवर यायचं आहे. अशोकराव लोंढे, माननीय अशोकराव लोंढे यांचा पक्षप्रवेश होत आहे. त्याच्यानंतर माननीय सिद्धार्थ कदम यांनी पुढे यायचं आहे. माननीय नवनाथ वाघमारे यांचाही पक्षप्रवेश होत आहे. भारतीय जनता पक्षामधून वंचित बहुजन आघाडीमध्ये हे सगळे सन्माननीय पदाधिकारी प्रवेश करत आहेत. माननीय प्रवीण साळवे, माननीय नवनाथ गुडेकर आणि माननीय किरण खाजेकर या सर्वांचं वंचित बहुजन आघाडी पक्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक स्वागत करते. आदिवासी एकलव्य संघटनेच्या वतीने साहेबांचा इथे सत्कार होत आहे, त्याचाही स्वीकार साहेबांनी करावा अशी विनंती करते. आदिवासी एकलव्य संघटनेच्या वतीने आदरणीय साहेबांचा सत्कार होतोय. आपण सगळ्यांनी टाळ्याचा जल्लोष करायचा आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आदरणीय साहेबांचा सत्कार होत आहे. आदरणीय इंगळे सर, आदरणीय पगारे सर यांना विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी, आदरणीय सुहास दादा, सचिन दादा, सगळ्याच लोकांनी पुढे येऊन साहेबांचा सत्कार करायचा आहे. भारतीय बौद्ध महासभेचे सगळे पदाधिकारी आपल्या सोबत पूर्ण वेळ ह्या फील्डमध्ये उतरलेले आहेत, त्यांनी सत्कार साहेबांचा करायचा आहे. पोडियममुळे येतच नाही. त्याचप्रमाणे आज शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा उत्कर्ष पत्र नावाने मी जो जाहीरनामा आपल्या सगळ्यांसमोर सादर करत आहे, त्या जाहीरनाम्याचं अनावरण आदरणीय साहेबांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. सगळ्या युवक कार्यकर्त्यांना विनंती आहे की जाहीरनामा पुढे घेऊन यावा.
शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा या ठिकाणी आपल्या समोर सादर होतोय। वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या अधिकृत उमेदवार उत्कर्षाताई रुपवते यांच्या संविधान निर्धार सभेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। निशाणी आहे प्रेशर कुकर। हे उत्कर्ष पत्र आपल्या समोर या ठिकाणी सादर होत आहे। जाहीरनामा या ठिकाणी सादर होतो। उरा उरात ठिणगी पेटली, चला गड्यांनो लढूया जी, चला 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 रे, एक होऊया हात हाती घेऊनी, जिंकून घेऊ आभाळ सारजी, गोर गरिबांची होऊया रसात, संकटांना सारे देऊया रमात। कार्यकर्ते असल्यामुळे मला वाटतं संयोजनाची एवढी सवय झाली आहे की जिथे कुठे थोडा मदतीचा हात आहे मी तो आमच्या संयोजकांना दिला आहे। मते साहेब, आपण अतिशय सुंदर संयोजन केलं, त्याबद्दल एकदा आपण त्यांनाही टाळ्या देऊया। शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड झाली। आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानते। या संविधान निर्धार सभेसाठी उपस्थित माझ्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक खेड्यापाड्यातील इथपर्यंत पोहोचलेल्या सगळ्या मायबाप जनतेचे मी मनापासून स्वागत करते। ज्या प्रकारचं प्रेम आपण सगळ्यांनी गेल्या या 15-20 दिवसांमध्ये माझ्यावर त्याचा अक्षरशः बरसाव केलेला आहे, हे प्रेम मी कधीच परतफेड ह्या गोष्टीची करू शकणार नाहीये। मला वारंवार असं वाटतं बिनाई बापाची लेक आहे, आई वडील राहिले नाहीत, कुटुंब सोबत नक्कीच आहे, पण जे प्रेम तुमच्यातला प्रत्येक माणूस, तुमच्यातली प्रत्येक माता, तुमच्यातला प्रत्येक भाऊ माझ्यावर करत आहे, मला वाटतं कुठेतरी माझ्या कुटुंबाने जे काम केलेलं आहे, जे पेरलेलं आहे ते आता उगवतंय आणि ते प्रेम मला तुमच्या रूपाने परत मिळतंय। त्याबद्दल खरंच मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते। विचारपीठावर उपस्थित श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय किसान दादा, आदरणीय दिशाताई, सगळेच प्रमुख पदाधिकारी, आता एकाचं नाव घेईन तर दुसरा रुसून बसेल म्हणून नावं कोणाचीही घेत नाही, पण जे सगळे कार्यकर्ते, जे सगळे पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत आहेत की ही ताई संसदेत पोहोचावी, आपला आवाज संसदेत पोहोचावा, यासाठी जी मेहनत घेत आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा, त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मी इथे मनापासून आभार मानत आहे। ज्या प्रकारची निवडणूक आज आपण इथे लढत आहोत, तुम्ही सगळे अनुभव घेत आहात गावागावात काय परिस्थिती आहे। आदरणीय साहेबांना सांगायला मला आवडेल की साहेब, काही दिवसापूर्वी मी फक्त तुमची एक भेट घेतली राजगृहावर, एक तो फोटो काय व्हायरल झाला, या लोकसभा मतदारसंघाची सगळी हवाच बदलली। उमेदवारी जाहीर झाली नव्हती, मी अजून पक्ष प्रवेश देखील केला नव्हता, पण मीच बहुजन वंचित आघाडीची अधिकृत उमेदवार असीन आणि या शिर्डी लोकसभेची खासदार असीन असा एक आत्मविश्वास या जनतेमध्ये मला दिसत होता। त्या सगळ्या काळामध्ये ज्या लोकांनी माझी खंबीर साथ दिली, माझे कार्यकर्ते असतील, माझं कुटुंब असेल, प्रशांत दादांना सगळेच ओळखायला लागलेत, दाजींचं मी मनापासून आभार मानते। जी साथ त्यांनी मला दिली आहे अशी साथ प्रत्येक मुलीला, प्रत्येक महिलेला तिच्या नवऱ्याने दिली तर आम्ही महिला कुठेच्या कुठे पोहोचून जाऊ। त्याचबरोबर माझं संपूर्ण कुटुंब ढालीसारखं माझ्या पाठीमागे उभं आहे। माझे सासरे असतील, माझा 7 वर्षाचा मुलगा असेल, माझ्या सासूबाई असतील,
या सगळ्यांनी जे घरचं माझं वातावरण आहे ते सगळं सांभाळून ठेवलं आणि म्हणूनच ही उत्कर्षा दिवस रात्र तुमच्यामध्ये येऊन हे सगळं करू शकते. आदरणीय दादासाहेबांचं सर्व कुटुंब आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. माझ्या बाई इथे उभ्या आहेत, माझ्या समोर अगदी ठामपणे उभ्या आहेत. या सगळ्यांचे मी जितके आभार मानेन तेवढे कमी आहेत. या मतदारसंघामध्ये काम करत असताना, ही इलेक्शन लढवत असताना आपल्याला निशाणी काय मिळाली आहे? प्रेशर कुकरची निशाणी तर आता मिळाली, पण त्या प्रेशर कुकरचं प्रेशर आणि त्याचे चटके हे समोरच्यांना त्याच्या आधीच बसायला सुरुवात झाली. आणि काय नशीब आहे, निशाणी मिळाली ती पण आदरणीय साहेबांचीच मिळाली. त्यामुळे अकोला आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ यातील वंचित बहुजन आघाडीचे सगळे उमेदवार हे निश्चित जिंकतील आणि साहेबांच्या खांद्याला खांदा लावून संसदेत काम करण्याची संधी मला मिळेल, हा आत्मविश्वास आज माझ्यामध्ये निर्माण झालाय. आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे वाहायला लागले तेव्हापासून 2 आजी माझी गुडघ्याला वाशिंग बांधून फिरत होते. आम्ही कार्यकर्ते बडे पक्षाकडे विनवण्या करत होतो की आम्हाला उमेदवारी द्या, उमेदवारी द्या. पण त्यांनी आधीच त्यांची उमेदवारी स्वतः समजून फिरत होते. ते दोन्ही उमेदवार फिरत असताना आपल्या प्रश्नांबद्दल, आपल्या मुलांच्या प्रश्नांबद्दल, आपल्या शेतीच्या प्रश्नांबद्दल, आपल्या महिलांच्या प्रश्नांबद्दल, आदिवासींच्या प्रश्नांबद्दल, मागासवर्गीयांच्या प्रश्नांबद्दल काय बोलले हे खरंच तुम्ही विचारून बघा. एकही शब्द त्यांच्या विकासाचा काढलेला नाही, आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो याच्याबद्दल काढलेला नाही. आम्ही फक्त सभा मंडप बांधली आणि आम्ही फक्त हायमाचे लॅम्प लावले एवढं सांगण्याची दानत या दोघांमध्ये होती. ते होत असताना तुमच्या घरातली एक लेक आहे, तुमची मुलगी आहे, तिने काय केलंय? सर्वात आधी जाहीरनामा तुमच्या समोर आणलेला आहे. हे उत्कर्ष पत्र ज्याच्यामध्ये मी ही भूमिका मांडलेली आहे की माझ्या मतदारसंघासाठी एक खासदार म्हणून, एक कार्यकर्ती म्हणून मी काय करू शकते, मी काय भूमिका घेऊ शकते, याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांसमोर तुम्हाला माहिती पाहिजे की हिला आपण मतदान का करावं. त्यामुळे हे जाहीरनामा आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे. तो वाचा, प्रत्येक मुद्दा वाचा, तो तुम्हाला नक्कीच पटेल. अनेक मुद्दे असे आहेत की मी तिथे टाकू शकलेले नाही, पण ते आपल्या डोक्यात आहेत. त्या सगळ्या मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे आणि ते सगळे मुद्दे घेऊनच तुम्ही आणि मी ह्या पुढचा हा जो 7 दिवसाचा प्रचार आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. करणार ना? अनेक मुद्दे आपल्या महाराष्ट्रामध्ये आज गाजतायत. माझ्या आधी दत्ता ढगे यांनी इथे भाषण केलं. मराठा समाजातला एक युवक जो धडाडीचा कार्यकर्ता आहे, छात्र भारतीचा कार्यकर्ता आहे, त्यांनी मराठा आरक्षणाबद्दलची एक भूमिका इथे मांडली. संघर्ष योद्धा जरांगे पाटील साहेबांनी जो लढा महाराष्ट्रात उभारला, ऐतिहासिक लढा आहे तो, त्याला सर्वप्रथम कोणी पाठिंबा दिला असेल तर तो वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दिला होता. हे आपण विसरता कामा नये. पण त्या सगळ्या भूमिकांना पाठिंबा देत असताना आजच्या या सरकारने, महाराष्ट्र सरकारने त्या आंदोलनांवरती काय केलं हेही आपण विसरता कामा नये. आंदोलनासाठी बसलेल्या निरपराध महिलांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केला, आमच्या आई बहिणींचं रक्त सांडलं, हे आपण कोणीही विसरता कामा नये. आज आम्ही जे लढे शांत पद्धतीने देतो त्याला चिरडण्याचं काम कुठेतरी हे शासन करतंय, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहायला हवं. झालं काय? आंदोलन कसं झालं, कोणीही फंडिंग दिलं, याच्यावरती राज्य शासनाने SIT बसवली. जज लोया नाव आठवतं का सगळ्यांना? ऐकलंय ना? त्यांचा खून झाला. जज लोया कसे मेले त्याच्याबद्दल SIT झाली का? नाही झाली. जी SIT लागली ती शेतकऱ्यांच्या, गरजवंत मराठ्यांच्या आंदोलनावरती SIT लावायचं पाप या सरकारने केलंय. हे आपण विसरून चालणार नाहीये आणि तोच संदेश आपल्याला जनतेपर्यंत पोहोचायचा आहे. जे सरकार बनलं तेही कसं बनलं? विधानसभेतून, विधान भवनातून सरळ उठून गेले. कुठे गेले? 40 जण कुठे गेले? पहिला मुक्काम सुरत, दुसरा मुक्काम गुवाहाटी. कसं होतं सगळं?
काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, एकदम अशा प्रकारचा प्रवास करून येणाऱ्या लोकांवरती SIT लागली का? चौकशी झाली का त्यांची की कसं झालं हे सगळं? पण निरपराध आरक्षणासाठी लढणाऱ्या माणसांवरती, युवकांवरती, तरुणांवरती मात्र नक्की चौकशी लागलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आरक्षणाच्या मुद्द्यावरती बोलत असताना आज महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत त्यांची भूमिका ते मांडत असतात. मूक मोर्चे निघाले, आठवतं ना, महाराष्ट्रात आरक्षणासाठी मूक मोर्चे निघाले तेव्हा ह्याच आघाडीतल्या घटक पक्षांनी त्यांच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये काय लिहिलं होतं? मूक मोर्चा नाही, मुका मोर्चा. मुका मोर्चा अशी अवहेलना त्यावेळेस मराठा आरक्षणांच्या ह्या मोर्चांची झाली. तेव्हा हे सगळे कुठे होते हा एक प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला पाहिजे की जे आज मराठा आरक्षणाच्या बाजूनी बोलत आहेत. हे सगळे प्रश्न जे आहेत मित्रांनो, हे आपल्या डोक्यात ठेवून आपल्याला पुढचं काम करायचंय. अल्पसंख्याक समाजावरती अत्याचार होत आहेत. आज नगर जिल्ह्यांमध्ये आम्ही बघितलं की ख्रिश्चन समाजावरती, मुस्लिम समाजावरती जेव्हा अत्याचार झाले तेव्हा एकमेव नेता जो त्यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिला तो कोण होता? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर होते. हे आपण विसरता कामा नये. ओबीसी आरक्षणचा मुद्दा आहे. ओबीसी आरक्षण जे राजकीय आरक्षण होतं ते जेव्हा गोठवलं, त्याच्या विरोधात जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झालं सगळं प्रकरण, एम्पेरिकल डेटा म्हणजे आमच्याकडे लोकसंख्या काय, गणना काय आम्हाला माहिती नाही, याच्यावर बॉम्ब उठवणारे सगळे लोक होते. आज त्यांची सत्ता येऊन 2 वर्ष होत आली. एम्पेरिकल डेटा ओबीसी बांधवांनी लक्षात घ्या. एम्पेरिकल डेटा आणि ओबीसी आरक्षणाचं, राजकीय आरक्षणाचं काय झालं हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. इंग्रजांची नीती होती डिवाइड अँड रूल, विभक्त करा आणि राज करा. या पद्धतीचं जाती जातींना, समूहांना तोडण्याचं काम सध्या आपल्या देशात चाललंय. आणि ते होत असताना जेव्हा आमच्यासारखी लोक भूमिका घेऊन उभे राहतात तेव्हा बी टीम म्हणायचं एक षडयंत्र आपल्या विरोधात रचलं जातं. बी टीम कशी होते आपली? 7 ते 8 ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आणि वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीच्या नेत्यांना, उमेदवारांना पाठिंबा दिलाय. मग आम्ही बी टीम कसे म्हणता? ज्या संविधान बचावाच्या लढाईमध्ये सगळ्यात अग्रेसर आम्ही राहिलो, वंचित बहुजन आघाडी राहिली, तेव्हा आम्हाला बी टीम कसं म्हणताय? हा, बी टीम तुम्ही ह्यासाठी म्हणत असाल की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहे, आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाला बाळासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहे, तर अभिमानाने म्हणतो की आम्ही बी टीम आहोत आम्ही बाबासाहेबांची बी टीम. हे जे षडयंत्र आहे ते हाणून पाडण्याचं काम आपल्याला पुढच्या या 7 दिवसात करायचं आहे. सर्वात गमतीशीर गोष्ट ती मला ही वाटते, 2-3 वर्ष आधी जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा शिवसेना, अबाधित शिवसेना एकत्र होते, तेव्हा भाजप सोबत सत्ता भोगून आले, सत्तेतून बाहेर पडले, महाविकास आघाडी बनली. भाजप सोबत जाऊन आलेले लोक तुम्हाला बी टीम वाटत नाही, पण सन्मानाने वंचितांच्या सन्मानासाठी लढणाऱ्या योद्धाला तुम्ही बी टीम म्हणता. तुम्हाला खरं तर स्वतःच एक आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की नेमकी बी टीम कोणती आहे. थेट लढाई आहे. RSS आणि संविधान, बीजेपी आणि संविधान, आम्ही कोणाच्या बाजूनी आहोत? जोरात. आम्ही संविधानाच्या बाजूनी लढणारी लोक आहोत. आणि संविधान जेव्हा दिल्लीच्या मध्यभागी जाळलं तेव्हा मूग गिळून बसलेल्या या सगळ्यांना विचारायला पाहिजे की तेव्हा तुमचे हात आणि तेव्हा तुमचे कान कुठे गेले होते, तेव्हा तुमच्याकडून शब्द कसा निघाला नाही. आम्ही नाही विसरलेलो, आम्ही अखलाकला नाही विसरलेलो, आम्ही बिल्किस बानूला नाही विसरलेलो, आम्ही उन्नावची घटना नाही विसरलेलो, आम्ही बदाऊची घटना नाही विसरलेलो. या सगळ्या गोष्टी आमच्या डोक्यात राहणार आहेत. एक महिला म्हणून काम करत असताना काय दोष होता त्या कुस्तीगीर महिलांचा? देशासाठी इतकं सगळं त्यांनी केलं, सुवर्ण पदक जिंकून आली, आणि त्यांच्यावरती अत्याचार करणाऱ्या माणसाला या सगळ्या बीजेपी आणि यांच्या यंत्रणांनी अभय दिलं. हे कुठल्या प्रकारचा न्याय आहे? त्या माता भगिनी जेव्हा त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत होत्या, त्यांचे अश्रू आठवत असतील सगळ्यांना, त्यांचे अश्रू आपण डोळ्यात आणि आपल्या मनात ठेवले पाहिजेत.
आणि त्याच अश्रूंची लक्षात ठेवून पुढचे जे सगळे 6 दिवस आहेत ते आपल्याला काम करायचं आहे. आमच्या तरुणांच्या विषयी काय म्हटले? 2 कोटी नोकऱ्या देणार. मोदीजी म्हटले होते ना, आल्या का 2 कोटी नोकऱ्या आपल्याकडे? आलं तर काय आलं? अग्निवीर. 4 वर्ष काम करा आणि परत घरी जा. घरी जाऊन काय करा मग? अशा प्रकारची सगळी लूटमारीची कामं जी आज RSS BJP प्रणित हे सगळे लोक करत आहे ते हाणून पाडायचं असेल तर एकमेव पर्याय कोण आहे? वंचित बहुजन आघाडी आणि त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय जो आज ही तमाम जनता घेत आहे त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान वाटतो. शेतकऱ्यांचा प्रश्न आला की समोरचे आणखीन जास्त जागे होतात. आपण सगळ्यांनी बघितलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती जेव्हा सिंगूर बॉर्डरवरती आपले सगळे शेतकरी जीव देत होते, मरत होते, तेव्हा हे सगळे लोक, भाजपचे सगळे लोक शांत बसले होते. त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांच्यापैकी कोणीच बोललं नाही. पण तरी देखील आपल्याला असं वाटतं की मोदीजी हे फार मोठं काम करतील. तसं काही होत नाहीये. देशामध्ये सध्या काय सुरू आहे हे आपण डोळसपणाने बघितलं पाहिजे. 40 लाख कोटी रुपये आमचे 4-5 इंडस्ट्रीवाल्यांचे तुम्ही माफ करू शकता, पण शेतकऱ्यांचं कर्ज तुम्ही माफ करू शकत नाही. ही लाच तुम्हा BJP वाल्यांना वाटली पाहिजे. आणि हे मुद्दे घेऊन आपण जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे की बाबांनो तुमची काय हानी झाली. आणि त्याच्या विरोधात काय म्हणतात? आम्ही दर महिन्याला काय देतो? 4,000 रुपये, 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतो. हे फार मोठं काम करतो. भीक देत नाहीये तुम्ही. तो शेतकरी पिकवतो म्हणून तुमच्या ताटात अन्न येतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. हे या BJP वाल्यांना खडसावून सांगायची गरज आहे. वेळ कमी आहे त्यामुळे काही गोष्टी आता पटकन सांगून मी मोकळे होते, कारण आपल्याला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं ऐकायचं आहे. 2 उमेदवार आमच्या समोर आहेत. दोघेही आदरणीय आहेत. माझ्यापेक्षा वयाने अनुभवाने अतिशय मोठे आहेत. त्यांच्याबद्दल वैयक्तिक टीका टिप्पणी करण्याचा मला अधिकार नाही. पण एक उमेदवार आदरणीय लोखंडे साहेब ज्यांच्यावरती गद्दारीचा ठपका पडला, आणि दुसरे उमेदवार आदरणीय खासदार वाकचौरे साहेब जे ओरिजिनल गद्दार आहेत, सर्वप्रथम गद्दारी पहिल्यांदा केलेले गद्दार आहेत. या दोन्ही उमेदवारांना आपण ठणकावून सांगितलं पाहिजे की आमच्या प्रश्नांवरती तुम्ही कधी बोलणार आहात. शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या प्रश्नांवरती तुम्ही कधी बोलणार आहात हे त्या दोघांनाही विचारलं पाहिजे. आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीने तुमची ही बहीण आज ओपन चॅलेंज करते. त्यांना काय करते? ओपन चॅलेंज करते. एका विचारपीठावर या, एका विचारपीठावर या, समोरासमोर बसूया आणि मग चर्चा होऊ दे की शिर्डी लोकसभेसाठी तुम्ही काय केलं आणि पुढच्या येणाऱ्या वर्षांमध्ये मी काय करू शकते. हे ओपन चॅलेंज आज खासदार सदाशिव लोखंडे आणि माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे या दोघांना मी आदरपूर्ण ओपन चॅलेंज करत आहे. एवढंच सांगीन जाता जाता. माझी निशाणी काय आहे? कितव्या नंबरला आहे? येत्या 13 तारखेला आपण सगळ्यांनी बहुमताने त्या प्रेशर कुकरच्या 4 नंबरच्या बटनला दाबायचं आहे आणि तुमच्या या बहिणीच्या रूपामध्ये तुम्ही सगळे खासदार म्हणून त्या लोकसभेत जाणार आहोत. हा एक निर्धार आज आपण या संविधान निर्धार सभेच्या वतीने करूया. तुम्ही सगळे इथे जमलात. विशेषतः मीडियाचे सगळे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीम, जय भीम. धन्यवाद ताई. यानंतर सन्माननीय आंबेडकर साहेबांना विनंती आहे आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय आंबेडकर साहेबांचं आपण स्वागत करूयात. वडार समाजाच्या वतीनं सत्कार करण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीचा, सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा, उत्कर्षताई तू मागे पडो. उत्कर्ष रुपवते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा इथल्या राजकीय पक्षाने असे उमेदवार दिले
की ज्यांनी ह्या मतदारसंघामध्ये कधीच काम केलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे. एक संधी शिर्डीतल्या मतदारसंघांना मिळालेली आहे की एक चांगला उमेदवार, अपेक्षा घेऊन उतरणारा उमेदवार आणि ज्यांनी अनेक वर्ष ह्या मतदारसंघामध्ये कामकाज केलेलं आहे, माहीत आहे, अशाला निवडून देण्याची संधी आपल्याला आलेली आहे. ती संधी आपण सोडू नका हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय. असं म्हटलं जात होतं की या मतदारसंघामध्ये विकेंडशिवाय आणि त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही असं म्हटलं जातं. किती खरं किती खोटं हे मला माहीत नाही, परंतु विखे नेहमी मला म्हणायचे की काँग्रेसचा उमेदवार असेल आणि माझ्या मर्जीतला असेल तर मी निवडून आणून द्यायचो, माझ्या मर्जीतला नसेल तर मी त्याला पाडायचो, अशी परिस्थिती आहे. म्हणजे जागीरदारी जी झाली होती ती जागीरदारी संपली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. का ही जागीरदारी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने इथला विकास होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही. गेले अनेक वर्ष या नगर जिल्ह्यातली सत्ता आपण बघितली तर ही कुटुंबामध्ये राहिली आणि नातेवाईकांमध्ये राहिली. उमेदवार मग तो असणारा विरोधी पक्षातला असेल किंवा तो सत्ताधारी पक्षातला असेल, हे उमेदवार सुद्धा नात्या गोत्यातले उमेदवार होते अशी परिस्थिती आहे. आणि नात्या गोत्यातले असल्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही आणि खऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नसल्यामुळे या जिल्ह्याचे आणि विभागातले आणि मतदारसंघातले प्रश्न हे व्यवस्थित मांडल्या गेले नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून हा जिल्हा एक पोटेन्शियल जिल्हा म्हणून मी असणारा मानतो. या जिल्ह्याची सुरुवात आपण असणारा बघितली तर हा डाव्या चळवळीचा जिल्हा म्हणून असणारा मानला जात होता. एकेकाळी परिस्थिती अशी होती की आजचा असणारा तेलंगणा त्या काळचं रायलसीमा म्हणून ओळखलं जात होतं. रायलसीमामधून असणाऱ्या डाव्यांची जी क्रांती सुरुवात झाली ती नगर जिल्ह्यामध्ये आली. ती नगर जिल्ह्यामधनं असणारा नाशिककडे गेली, नाशिककडून ती असणारा धुळ्याकडे गेली आणि धुळ्याकडून ती असणारी आत्ता सटाणा आणि हा जो आदिवासी भाग बघतोय त्या सगळ्या भागामध्ये जाते की काय. आणि हा देशभर एक नवा मनवा पेटतोय की काय असा असणारा हा जिल्हा, एक पोटेन्शियल असणारा हा जिल्हा हळूहळू यशवंतराव चव्हाणाने या जिल्ह्याची क्रांती साखर कारखान्यामध्ये बंद केली आणि क्रांतीच संपली अशी असणारी परिस्थिती आहे. आज हेच क्रांतीचे जे कारखाने उभे राहिले तेच नगर जिल्ह्यातले सगळ्यात मोठा अडसर झालेले आहेत अशी परिस्थिती आहे. साखर कारखाने एका बाजूला शेतकऱ्याला मदत करतात याच्याबद्दल दुमत नाही, पण या जिल्ह्याच्या विकासासाठी अडचण आहेत हे आपण लक्षात घ्या. का या कारखान्यांमधल्या सुद्धा चेअरमनशिप आपण बघितली तर नात्या गोत्यामध्येच फिरते, त्या नात्या गोत्याच्या बाहेर जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून या जिल्ह्यामधला बदल घडवण्याची शिर्डी मतदारसंघाला संधी आलेली आहे. ती संधी आपण दवडू नका हे माझं आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय. मित्रो, भारतीय जनता पक्षाचं सरकार आपण असणारा पाहतो. मी 2 मुद्द्यांवरतीच बोलणार.
एक म्हणजे भारतीय जनता पक्ष असं म्हणतंय की आम्हाला ह्या देशाला हिंदू राष्ट्र करायचं आहे आणि म्हणून मुसलमानांवरती, आणि मुसलमान सुद्धा म्हटला तर त्याच्यामधला हा जो कुरेशी मुसलमान आहे किंवा कसाब मुसलमान जो आहे याच्यावरतीच अन्याय अत्याचार केलेला आहे. त्यांनी खानवरती केलेला नाही, पठाणवरती केलेला नाही, मोबीनवरती केलेला नाही. जो काय अत्याचार झालेला आहे हा अत्याचार असणारा कुरेश बिरादरी म्हणून जी आहे या कुरेश बिरादरीवरती त्या ठिकाणी झालेला आहे. आणि हा जो कुरेश बिरादरी जो आहे कसाब बिरादरी म्हणून ओळखला जातो तो इथला असणारा जनावराशी त्याचा असणारा संबंध मोठा अशी असणारी परिस्थिती आहे. सांगण्याचा माझा मुद्दा हा की एका बाजूला कसाब बिरादरीला अत्याचार करत आम्ही मुसलमानाच्या विरोधात आहे म्हणून दाखवलं आणि दुसऱ्या बाजूला आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात आहे म्हणून फादरवरती आणि ननवरती आणि चर्चवरती अटॅक झाला अशी परिस्थिती आहे. पण मी असं म्हणेन हे भारतीय जनता पक्षाचे आणि नरेंद्र मोदीचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत अशी परिस्थिती आहे. मी इथला असणाऱ्या RSS वाल्यांना विचारतो की जी काही माहिती राज्यसभेमध्ये आलेली आहे की जी मी मांडणार आहे या राज्यसभेच्या माहितीनंतर आपण मोदींना पुन्हा पंतप्रधान करा हे कुठच्या तोंडाने म्हणताय. माहिती काय आहे तर मोदी 2014ला पंतप्रधान झाले आणि 4 महिन्यापूर्वी तो प्रश्न विचारण्यात आला. तो प्रश्न असा होता की 2014 पासून हा प्रश्न विचारेपर्यंत किती भारतीयांनी देश सोडले आणि देश सोडताना त्यांनी नागरिकत्व सोडलं का याचा खुलासा करण्यात यावा. शास्त्राचं उत्तर आहे, शास्त्राचं उत्तर आहे सभागृहामध्ये. त्यांनी असं सांगितलं की 17 लाख कुटुंब 2014 पासून ते प्रश्नाचं उत्तर येईपर्यंत 17 लाख कुटुंब यांनी नागरिकत्व सोडलंय आणि दुसरं नागरिकत्व घेतलंय अशी असणारी परिस्थिती आहे. तिथे दुसरं विचारण्यात आलं होतं की या सोडून गेले जे आहेत त्यांची स्थावर मालमत्ता काय आहे आणि त्यांचा धर्म काय आहे. त्याला उत्तर आलं यांचं स्थावर मालमत्ता कमीत कमी 50 कोटीची आहे आणि यांचा धर्म हिंदू आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं. मी असणारा बजरंग दल असेल त्यालाही असणारा विचारतो की तुम्ही राज्य या देशामध्ये करायला आलात ते एकाच कारणासाठी का की दाखवण्याचं की मुसलमानांवरती अन्याय करतो. केला त्याच्यावरती नाही असं नाही. ख्रिश्चनांवरती अन्याय केला का तर केला अन्याय त्यांनी, पण त्याच्यापेक्षा जास्त अन्याय त्यांनी कोणावरती केला असेल तर या ठिकाणी हिंदूंवरती केला. हे आपण असणारा लक्षात घ्या. इथे असणारा गोदी मीडिया जी आहे, वर्तमानपत्र जे आहेत, मी अनेक ठिकाणी बोलल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे छापायची हिंमत नाही आहे. किंवा मी त्यांना असणारा म्हणत असतो की राज्यसभेमध्ये जे उत्तर दिलेलं आहे, ज्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे ते उत्तर जसंच्या तसं तुम्ही छापा आणि TV वरती त्याची पब्लिसिटी करा, पण हे करायला तयार नाहीत. याचं कारण की मोदींनी यांच्या सुद्धा नाड्या आवडलेल्या आहेत या लक्षात घ्या. मोदीने सुद्धा यांच्या नाड्या आवडलेल्या आहेत. हे जे 17 लाख गेले हे काय राजी खुशीने गेलेले नाहीत. पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे, पण पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय न राहता ते वसुलीचं कार्यालय झालं हे आपण लक्षात घ्या. बाजारामधला असणारा एखादा दादा दुकानदाराकडून वसुली करतो, तशाच रीतीने मोदीने ईडीचा वापर करत
इन्कम टॅक्सचा वापर करत, GSTचा वापर करत वसुलीचा असणारं पंतप्रधानाचं कार्यालय केलं, हे आपण लक्षात घ्या. हे मी म्हणत नाहीये, सुप्रीम कोर्ट म्हणतंय, हे आपण लक्षात घ्या. जे इलेक्शन बॉन्ड, वोटर बॉन्ड मी असं म्हणतो, मतदाराचा बॉन्ड विकत घ्या आणि पक्षाला डोनेशन द्या, त्या संदर्भातला निर्णय आला. आणि त्या संदर्भातला निर्णय आल्यानंतर सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय? सुप्रीम कोर्ट एकच म्हणतंय की आम्ही निकष ह्याच्यामधला एकच काढतोय की इथे कुठेतरी दादागिरी झालेली आहे, कुठेतरी जबरदस्ती दिलेली आहे. आणि जे डोनेशन आलेलं आहे ते डोनेशन मिळणारा, देणारा, घेणारा यांनी बळजबरीने असणारं डोनेशन घेतलेलं आहे, हे सुप्रीम कोर्ट त्या ठिकाणी म्हणतंय. आणि म्हणून त्यांनी ते रद्द केलं अशी असणारी परिस्थिती आहे. ते रद्द केले अशी असणारी परिस्थिती आहे. उदाहरण म्हणून द्यायचं झालं तर WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेने कोविडच्या दरम्यान सांगितलं की हे जे रेमडेसिवीर जे औषध आहे हे हानिकारक आहे, लोकांना दिलं तर त्याचा परिणाम होतो आणि म्हणून त्यांनी बॅन केलं. ते त्यांनी जगभर बॅन केलं. पण मोदीने देशामध्ये ते बॅन केलं नाही. का केलं नाही? तर झांडो नावाची असणारी कंपनी गुजरातमध्ये आहे, गुजरातच्या मालकीची आहे आणि म्हणून तिला परमिशन दिलं. का परमिशन दिलं? तर त्यांनी 18 कोटीचे हे बॉन्ड जे आहेत, इलेक्ट्रोल बॉन्ड जे आहेत, ते बॉन्ड विकत घेतले आणि बीजेपीला डोनेशन दिलं. आणि बीजेपीला डोनेशन दिलं आणि त्यांना जागतिक बँकेने ज्या गोळ्या हानिकारक आहेत, रेमडेसिवीर हानिकारक आहेत, वापर करू नका, त्याचा सर्रास वापर झाला आणि ब्लॅकमेल सुद्धा झाला अशी परिस्थिती आहे. मित्रो, 2012ला गुजरातच्या एका सभेमध्ये सोनिया गांधी यांनी मोदीला मौत का सौदागर म्हणून असं संबोधले होते. त्यावेळेस फार मोठं वादळ उठलं. मला असं वाटलं की काँग्रेसवाल्यांना संधी आलेली आहे की मौत का सौदागर हा कसा आहे ते सांगण्याचं. मी काँग्रेसवाल्यांना फोन केले, अरे बाबा ही माहिती आहे तुम्हाला शेअर करतो, ही कंपनी आहे, ह्याच्यामधला हे बॉन्ड आलेला आहे, ते आहेत, स्टेट बँक कबूल करून देते, तुमच्यावरती केसेस होणार नाही, तुम्ही बोंबला तर खरं. काँग्रेसवाल्यांना म्हटलं तुम्ही बोंबला तर खरं. ते काँग्रेसवाले मला काय म्हणतात माहिती आहे? प्रकाशराव, ते तुम्हीच करा. अरे म्हटलं तुम्ही का करत नाही? ते म्हटलं आमच्या सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे चौकशी खाली आहेत, आम्ही बोंब बोललो तर ते आतमध्ये जातील, आम्ही बोंब बोललो ते आतमध्ये जातील आणि म्हणून आम्ही बोंबलायचं नाही असंच ठरवलेलं आहे. म्हणजे जे भित्रे आहेत, वास्तव्य आहे, पुरावा आहे आणि तरीही तुम्ही बोंबलायला तयार नाहीत. हे जे सगळे इन्क्वायरी खालचे नेते आहेत यांना देशाच्या राजकारणातून बाहेर काढलं पाहिजे. कारण का स्वतःच्या वाचवण्यासाठी हे उद्या देशाला सुद्धा वेशेवरती टांगल्याशिवाय राहणार नाहीत, हे आपण सारा लक्षात घ्या. आज ती परिस्थिती आलेली आहे, ती परिस्थिती आज आलेली आहे. म्हणजे जे औषधाच्या निमित्ताने लोकांचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि आता रिपोर्ट्स यायला लागलेत की त्या रेमडेसिवीरचा असणारा ज्यांनी सेवन केलंय त्याच्यावरती परिणाम होत चाललाय, त्याच्या किडन्या बिघडत चाललेल्या आहे, त्याचं लिव्हर बिघडत चाललेलं आहे, त्याचा हार्ट बिघडत चाललेला आहे आणि तरी काँग्रेसवाले बोलायला तयार नाही. मग अशा पक्षाला असणारं मतदान करा, त्याच्या मित्र पक्षाला मतदान का करा? जे लोकांचे प्रश्न मांडणार नाहीत,
जे लोकांचे प्रश्न मांडणार नाहीत, पण त्यांना मतदान करा कशाला? आपण निवडून दिला पाहिजे की जो लोकांचे प्रश्न मांडतील आणि या सरकारला धारेवरती धरायला बसतील, अशांनाच आपण निवडून दिला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि त्या कॅटेगरीमध्ये वर्षाताई बसतात, हे आपण असताना लक्षात. इथे दुसरा मुद्दा आहे. 2014 साली मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस या देशावरती 100 रुपयातलं 26 रुपयाचं कर्ज होतं. 100 रुपयातलं 26 रुपयाचं कर्ज होतं. मोदी आता इलेक्शन घेतात आहेत, हारतील जे पडतील कोणाला माहित नाही, पण 10 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदीने हे कर्ज 26 रुपयाचं कर्ज हे 100 84 रुपयावरती देऊन ठेवले. कर्ज किती झाले? 26 रुपयावरनं 84 रुपये 84 रुपीज त्या ठिकाणी झालेला आहे. आणि जागतिक बँक असं म्हणतंय की 2026ला हे कर्ज 96 रुपयापर्यंत जाणार आहे, 96 रुपयापैकी जाणार आहेत. म्हणजे 100 96 रुपये हे कर्ज फेडीमध्ये जाणार आहेत. 4 रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार आहेत. 100 4 रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार आहेत. घरातली अर्थव्यवस्था आणि देशाची अर्थव्यवस्था वेगळी नाही. एखाद्याचा पगार 20,000 असेल आणि त्यांनी बँकेकडून कर्ज घेतला आणि त्याचा हप्ता 12,000चा असेल, तो जर त्यांनी फेडला नाही आणि त्याचा हप्ता हा असताना 16,000चा गेला, तर त्याच्याकडे शिल्लक किती राहतात? 20,000पैकी किती शिल्लक राहतात? मग त्या 4,000मध्ये तो घर चालवू शकतो का? तो चालवू शकत नसेल तर मग असताना 4 रुपयामध्ये घर कसं चालणार, हा प्रश्न आपण असताना या ठिकाणी विचारला. मी RSS वाल्यांना विचारतोय, तुम्ही राज्य घेतलात या देशातल्या लोकांना बाहेर जाण्यासाठी. जे वसुलीचं राज्य जे होतं, जे गेले 17 लाख कुटुंब जे गेले, ते वसुलीच्या तगाद्यामुळे या देश सोडून गेले. अशी असताना हा आरोप आम्ही तुमच्यावरती या ठिकाणी करतो. ज्या राज्यसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे की 17 लाख कुटुंब या देश नागरिक सोडून गेले, ते एकाच कारणासाठी गेले, ते म्हणजे वसुलीचं राज्य होतं. वसुली दिली नाही तर ईडी येईल, ईडी आली नाही तर GST येईल, GST आली नाही तर इन्कम टॅक्स येईल, आपली बेआबरू होईल. आपली आबरू वाचवण्यासाठी त्यांनी नागरिकत्व सोडलेलं आहे. तुम्ही सत्ता ह्यांना ह्याच्यासाठी दिलेली आहे, वसुलीचं राज्य करण्यासाठी ह्यांना सत्ता दिलेली आहे. या देशाला कंगाल करण्यासाठी आपण त्यांना सत्ता दिलेली आहे. आज उद्धव ठाकरे असतील, काल मोदी काय म्हणाले हे आपल्या समोर आलं असेल. मुसलमान भाइयों, कल के मोदी का बयान जो है वो आपके लिए एक इशारा है कि अगर उद्धव जी किसी की भी तकलीफ में आए तो मैं उनकी हिमायत करने के लिए तैयार हूं. इसका मतलब क्या है कि अंदरूनी से दोनों का पैक्ट हो चुका है. और अगर आप उद्धव ठाकरे को वोट देंगे तो मैं समझता हूं कि बीजेपी को ही आपने वोट दे दिया, ऐसी एक परिस्थिती है. आणि म्हणून मुसलमानांना माझं आव्हान आहे, आणि म्हणून माझं मुसलमानांना आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, जिल्ह्यातले कार्यकर्ते आपल्या संकटाच्या कालावधीमध्ये आपल्याबरोबर या ठिकाणी उभे राहिले. मग तो हिजाबचा इश्यू असेल, मग तो औरंगजेबच्या स्टेटसचा इश्यू असेल, किंवा इथं मोहम्मद पैगंबराचा असताना अपमान करण्याचा असेल, या सगळ्या प्रश्नावरती वंचितचा कार्यकर्ता हा आपल्याबरोबर उपस्थित राहिलेला आहे, बरोबर राहिलेला आहे, एक मित्र म्हणून आपल्यासमोर उभा राहिलेला आहे. उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये या देशामध्ये परिस्थिती बिघडणार नाही
याची दक्षता आपल्याला घ्यायची असेल तर आज प्रेशर कुकर शिवाय आपल्याला पर्याय नाही, हे आपण सर त्या ठिकाणी लक्षात घेतलं. मी जाता जाता इथल्या मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना इशारा देऊन जातो की आपण एक 10-12 दिवसापूर्वी परकला प्रभाकरन यांची असणारी मुलाखत आहे. परकला प्रभाकरन कोण आहे ते आपल्याला माहित आहे का? माहित आहे का? नाही. परकला प्रभाकरन हे असणारे निर्मला सीतारामन ज्या फायनान्स मिनिस्ट्री आहेत, अर्थमंत्री आहेत, त्याचे यजमान आहेत, तिचे यजमान आहेत. आणि त्यांची ती मुलाखत आहे. त्यांनी असं सांगितलेलं आहे की मोदी 2014, 2024 ते 29 या दरम्यान जर मुख्यमंत्री राहिला तर संविधान जाईलच ते म्हणाला, लोकशाही जाईलच. परंतु जे मणिपूरमध्ये घडलं, जे गोध्रामध्ये घडलं, ते भारताच्या गली गल्लीमध्ये घडल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा त्यांनी असं त्या ठिकाणी दिला. आता तो तर सत्तेमध्ये आहे, अर्थमंत्री त्यांच्याकडे आहे, पण अर्थमंत्री असताना सुद्धा त्यांनी हा इशारा आपल्याला दिलाय. मानवतावादी आहे म्हणून त्यांनी इशारा दिलाय. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो या ठिकाणी की उत्कर्ष रुपवते यांची निशानी काय आहे? निशानी त्या प्रेशर कुकर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण धन्यवाद व्यक्त करणार आहोत आंबेडकर साहेबांचे. या ठिकाणी या निशाणीचं लोकार्पण या ठिकाणी या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. सन्माननीय विशाल कोळगे साहेब यांना विनंती, आपण आभार व्यक्त करायचेत. या ठिकाणी ही निशाणी आपणा समोर आहे. त्यासोबतच भारतीय रिपब्लिकन फ्रंटचे अध्यक्ष मोहन परिवाराच्या वतीनं भारत मोहन यांच्या शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी होतोय.